नमस्कार. प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः या आपल्या बोधवाक्याला अनुसरून सांगली जिल्हा नगर वाचनालय हे केवळ पुस्तक व ग्रंथ यांचे वाचनालय नसून ते सांगलीमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. सांगली जिल्हा नगर वाचनालयातर्फे प्रतिवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या व्याख्यानमालेला आज सुरुवात होत आहे. त्यासाठी प्रसिद्ध लेखिका व अनुवादिका डॉक्टर उमाताई कुलकर्णी आज येथे उपस्थित झाले आहेत. त्यानिमित्ताने आज येथे वाचक वर्ग, अनुवादित पुस्तकांचा वाचक वर्ग, कन्नड साहित्य वाचक वर्ग तसेच उमाताईंच्या साहित्यावर प्रेम करणारा वाचक वर्ग या सर्वांचे एक स्नेह संमेलन भरल्यासारखी आज येथे परिस्थिती आहे. या सर्वांचे तसेच डॉक्टर उमाताई कुलकर्णी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किशोर लुल्ला, मुलाखत घेणाऱ्या सौ प्राची परांजपे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी व उपस्थित सर्वांचे वाचनालयाच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे. डॉक्टर उमाताई कुलकर्णी, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किशोर लुल्ला, सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री विकास जोशी तसेच उपाध्यक्षा सौ शुभदाताई पाटणकर. मंगलमय वातावरणामध्ये देवी सरस्वतीचे पूजन होत आहे. सरस्वतीचे पूजन करून यावर्षीची आपली व्याख्यानमाला याला आज सुरुवात होत आहे. धन्यवाद. यानंतर सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री विकास जोशी यांना यावर्षीच्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची मी विनंती करतो. नमस्कार. सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत. शतकोत्तर अर्धशतक पार करणाऱ्या सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या रूपाने उभ्या असलेल्या ग्रंथमंदिरात व्याख्यानमालेचा हा वाग्यज्ञ गेली 2 दशके अखंडितपणे सुरू आहे. प्रतिभावंत, कीर्तिवंत, प्रज्ञावंत वक्त्यांच्या व्याख्यानाने ही व्याख्यानमाला उत्तरोत्तर प्रतिष्ठित होत आहे. वाचनालयाचे प्रमुख ग्रंथ देवघेवीचे कार्य लाखाधिक पुस्तक ग्रंथसंपदेने समृद्ध आहे. सांगलीत जन्मलेले किंवा वास्तव्यास असलेले अनेक साहित्यिक कलावंतांनी या वाचनालयाची उपकारकता मान्य केली आहे. उपलब्ध पुस्तकांपैकी हव्या त्या पुस्तकापर्यंत जाऊन पुस्तक घेण्याची मुभा येथे आहे. बदलत्या कारणामुळे वाचक संख्या काहीशी संथ गतीने वाढत असली तरी वाचनप्रेमींचे हे एक आदराचे स्थान आहे. विविध स्पर्धा, पुरस्कार वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम यातून समाज मनाची अभिरुची चोखंदळ करण्याचे काम हे वाचनालय करीत आहे, हे मी नम्रपणाने सांगू इच्छितो. वाचकांच्या, हितचिंतकांच्या, देणगीदारांच्या उदार आश्रय आजवर या संस्थेस लाभला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या सश्रद्ध सदिच्छेमुळे 2019च्या महापुराच्या प्रचंड तडाख्यातून हे वाचनालय नव्या उर्मीने कार्यासाठी सिद्ध झाले आहे. या वाचनालयाच्या वाचकांच्या सोयीसाठी विश्रामबागमध्ये नवीन ग्रंथदेवघेव काही महिन्यापूर्वी सुरू केली आहे. प्राचीन दुर्मिळ पुस्तकांच्या बरोबरच नवीन प्रकाशित होणारी पण दर्जेदार पुस्तके घेण्याची तत्परता या वाचनालयाने जपली आहे. उमाताई हे सांगलीचे भूषण असणारी ही संस्था आणि या संस्थेत आपलं स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी प्रमुख पाहुण्या उमाताईंचं हार्दिक स्वागत करतो. या वाचनालयाच्या व्याख्यानमालेच्या आजच्या व्याख्यानाचे अध्यक्ष माननीय किशोरजी लुल्ला
यांचं मी हार्दिक स्वागत करतो. ते प्रतिष्ठित कर सल्लागार तर आहेच, पण जास्त करून ते सामाजिक कार्यकर्ते, विधायक कामात अग्रेसर असणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ठळक ओळख आहे. एक मला माहीत असलेली गोष्ट सांगतो. मनाचे श्लोक हे संगीतमय करून मुलांच्यापर्यंत पोचवावे असा एक उपक्रम आता एक सुरू आहे. तो आकाराला आला आहे तो लुलाजींच्या प्रोत्साहनाने, पाठबळामुळे. तसेच मुलाखत घेणाऱ्या सुप्राची परंजपे या आमच्या कार्यालयात म्हणजे वाचण्यात होत्याच आधी, आता त्या मोठ्या शहरात जाऊन तिथंही आपली छाप पाडत आहेत. त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतो. उमाताईंचं घराणं संगीतप्रेमी आणि साहित्यप्रेमी आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब बेळगाव क्षेत्रामध्ये बरेच संगीत कार्यात प्रसिद्ध होते. त्यांचे बंधू पंडित राजेंद्र कुलकर्णी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरी वादक आहेत. त्यांच्या परिचयात हे नसेल म्हणून मी उल्लेख केला. धन्यवाद. यातील काही अन्य माहिती असेल तर आमचे सूत्रसंचालक त्यांच्या ओघात सांगतील. धन्यवाद. धन्यवाद जोशी सर. सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री किशोर लुल्ला यांनी स्वीकारले आहे. सांगलीमधील सुप्रसिद्ध टॅक्स कन्सल्टंट म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. त्यांनी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्राचे प्रेसिडेंट म्हणून सुद्धा काम बघितलेले आहे. ते ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे मेंबर आहेत. GST, ग्राहक हित व इतर कर विषयक असणारे त्यांचे अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. रोटरी इंटरनॅशनल तसेच RSS या संस्थांशी सुद्धा ते निगडीत आहेत. व्यावसायिक सेवा देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित आहेत. कला, क्रीडा, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात कल्याणकारी कार्यक्रमांना त्यांचे पाठबळ हे आम्ही अगदी हक्काचे समजतो. भारतीय संस्कृतीशी असणारी आत्मीयता कोठेही कमी होऊ न देता अनेक विधायक उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या मुलींच्या मुंजी हे देखील त्याचे एक बोलके उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर लुल्ला यांचे स्वागत व सत्कार करण्याची विनंती मी नगर वाचनालयाचे अध्यक्ष श्री विकास जोशी यांना करतो. सत्काराचे स्वरूप ग्रंथभेट तसेच त्यांना अत्तर देत आहोत. त्यांच्या कामाचा सुगंध सगळीकडं पसरतो आहे, तो असाच आणखी पुढे पसरत जावा यासाठी. ज्यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत त्या डॉक्टर उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांचा अगदी थोडक्यात मी परिचय करून देतोय. खरं तर त्यांचं कार्य याविषयी एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय ठरू शकेल इतका त्यांचा परिचय आहे, तरी सुद्धा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचे शिक्षण MA इन आर्ट्स अँड पेंटिंग असे झालेले आहे. द्रविड देवालये या विषयात त्यांनी PhD केलेली आहे. त्यांनी केतकर वहिनी, भैरप्पा समीक्षा अशा पुस्तकांचे स्वतंत्र लेखन केलेले आहे. यातील काही पुस्तके तर इतर भाषांच्या मध्ये अनुवादित सुद्धा झालेली आहेत. संवादू अनुवादो या त्यांच्या आत्मकथनास 5 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कन्नड ते मराठी अशा 62 पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे आणि एका पुस्तकाच्या अनुवादाची प्रक्रिया अजून चालू आहे. म्हणजे ही संख्या खरोखर लक्षणीय आहे. 62 पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. यामध्ये SL भैरप्पा, सुधामूर्ती, गिरीश कर्नाड यासारख्या लेखकांची पुस्तके आहेत. आकाशवाणीसाठी नभोनाट्य रूपांतर, TV साठी लघुपट लेखन, चित्रपटासाठी संवाद लेखन, पटकथा संवाद असा त्यांचा साहित्य प्रवास व कलेच्या क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे.
केंद्र शासनाचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, ABP माझा कृतज्ञता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात व भारतातील इतर राज्ये आणि परदेशातही अनेक ठिकाणी व्याख्याने, मुलाखती, संमेलने यात त्या सहभागी झालेल्या आहेत. अशा डॉक्टर उमा कुलकर्णी यांचे सांगली जिल्हा नगर वाचनालयातर्फे स्वागत करावे, त्यांचा सत्कार करावा अशी विनंती मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किशोर लुल्ला यांना करतो. पुस्तक भेट आहे, यांना सुद्धा संस्थेकडून अत्तर व सन्मानपत्र सत्कार स्वरूपामध्ये देण्यात येत आहे. धन्यवाद. आज उमाताईंची मुलाखत घेण्यासाठी सौ प्राची परांजपे येथे आलेले आहेत. त्यांचा जन्म पुण्याचा आहे, सासर माहेर सांगली आणि आता पुन्हा वास्तव्य पुणे, म्हणजे एक सर्कल त्यांचं पूर्ण झालेलं आहे. त्या स्वतः लेखिका व समीक्षक आहेत. सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या कार्यकारिणीत त्यांनी सदस्य म्हणून याच्यापूर्वी जबाबदारी सांभाळली आहे आणि अतिशय सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांचेही स्वागत करण्याची विनंती मी नगर वाचनालयाच्या ज्येष्ठ संचालिका सौ नेहा कुलकर्णी यांना करतो. सर्वांचे धन्यवाद. आता यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथं एकत्र आलेलो आहोत तो मुलाखतीचा कार्यक्रम आहे. हा लवकरच सुरू होतोय. फक्त मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं काही व्यवस्थेमध्ये बदल केला जाईल. यानंतरची सूत्रे सौ प्राची परांजपे यांनी सांभाळावीत अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. सांगली नगर वाचनालयामध्ये उमाताई तुमचं अगदी मनापासून स्वागत. खरं तर अनुवादिका म्हणून उमा कुलकर्णी आपल्याला माहिती आहेत. अल्प परिचयही आत्ता बापट सरांनी करून दिला. 60-62हून अधिक पुस्तकं तुमची प्रकाशित झाली, अनुवादित आहेत. त्यातली काही स्वलिखित आहेत, जसं संवादू अनुवादूसारखं आत्मचरित्रपर पुस्तक आहे. तर या सगळ्याच्या मागे जाताना संवादू अनुवादू जर कोणी पुस्तक वाचलं असेल तर अनेकांना लक्षात येईल की त्यातला पहिला शब्दच सांगली आहे पुस्तकाचा. तर एकूण ती पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया जी काही भालचंद्र नेमाडेंनी त्यांच्या मनामध्ये घातली ती खरं तर सांगलीपासून सुरू झाली. आत्मचरित्रपर पुस्तक आहे. तर त्यानिमित्ताने थोडं मागं जाऊया की एवढे अनुवाद केलेत किंवा केतकर वहिनींसारखं पुस्तक पुढे लिहिलं तर याचे संस्कार बेळगावला अर्थातच झाले असतील तुमच्या बालपणामध्ये. तर त्यावेळेचं असं काय वातावरण होतं की ज्याच्यामुळे तुम्हाला वाचनाची आवड लागली आणि मग पुढे अर्थातच लिहावं असं वाटलं? नमस्कार. अगदी खरे आहे, कारण मी अनुवाद करत होते आणि तरी मला असं काही आपण काहीतरी त्याच्यावर भाष्य करणे ते आपल्याला कळतंय असं मला वाटत नव्हतं. तर नेमाड्यांचं इथं बीज भाषण झालं आणि मी त्यांना म्हणायला गेले की तुमचे काही मुद्दे मला पटले की म्हणजे मला अगदी पटतायत हे मुद्दे म्हणून. तेव्हा ते म्हणले की आता तुम्ही आमचं काय ऐकताय, आता तुमचं लिहायचे दिवस आले. आणि मग मी ते पुढची ती प्रक्रिया सगळी जी झालेली आहे ती आता वाचन संस्कृतीच्या म्हणजे वाचन किंवा लेखन, मला वाटतं आमच्या पिढीचे जे लोक आहेत त्यांना याचं काही आश्चर्य वाटणार नाही, कारण तेव्हा घरोघरीची ही गोष्ट होती. म्हणजे
घरात कोणीतरी विद्वान ग्रस्त असतील तर स्वतःची लायब्ररी असेल, पण लायब्ररी लावणे आणि त्यातलं पुस्तक बदलून आणणे आणि वाचणे हे त्यावेळेला कदाचित म्हणजे कदाचित काय नक्कीच तेव्हा हे करमणुकीला आणि काहीच नव्हतं. आणि त्यामुळे हे वाचन हे असं हा एकच एक विरंगुळा होता. सिनेमा एक विरंगुळा होता. सिनेमा साधारण मध्यम ज्याला आपण मध्यमवर्गीय संस्कृती म्हणतो त्यात सिनेमाला काय खूप पसंत नसायचं. बेळगावसारख्या गावामध्ये नाटकं वगैरे यायचा प्रश्नच नाही. मग त्यामुळे मग एक करमणूक म्हणून हा जो भाग असायचा त्यासाठी वाचन हा एक भाग होता. त्यामुळे मी जशी लहान म्हणजे आम्हाला आठवतंय तसं घरात वाचनाची एक म्हणजे वाचायची पद्धत होती. घरात अशी पुस्तकं असायची. दिवाळी अंक, दिवाळीच्या सीझनला दिवाळी अंक असायचे. रोजचे पेपर असायचे. तो बेळगावचा तरुण भारत आणि तेव्हा महाराष्ट्र टाइम्स बेळगावला जवळजवळ 2-2:30 वाजता येऊन पोचायचा. तोही लावलेला असायचा. त्यामुळे एकीकडे बाहेरच्या जगाशी म्हणजे बेळगाव सोडून बाहेरच्या जगात सुद्धा काय चाललंय याची थोडीफार कल्पना होती. साहित्यिक क्षेत्रात सुद्धा, कारण तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये तशा खूप बातम्या वगैरे यायच्या, पुस्तकं कुठली नवीन आली. आणि दुसरं एक आपण म्हणजे जसं तिथल्या बेळगावच्या लायब्ररीना मी श्रेय देईन तसं मी काही माझ्या शिक्षकांना पण हे श्रेय देऊ म्हणजे मला द्यावं लागेल. कारण सुरुवातीला करमणूक म्हणून आम्ही जे वाचत होतो तर कॉलेजमध्ये गेल्यावर कॉलेजचे जे आमचे याळगी सर, गाडगीळ सर आणि मनोहर सर ह्या सरांनी आमच्या वाचनाला एक दिशा दाखवली आणि वेगळी वेगळी पुस्तकं म्हणजे तोपर्यंत आम्ही फक्त करमणूक म्हणून जे बघत होतो तेव्हा आम्हाला पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेल्यावर चक्र या कादंबरीविषयी सांगितलं की म्हणजे हे नेहमी साहित्य हे मनोहरच असेल असं नाही. त्याच्यामध्ये एखादं विदारक जीवन पण आपल्या समोर येऊ शकतं. किंवा त्यावेळेला मंत्रा वेगळा कादंबरी आलेली होती ती आम्हाला सांगितली गेली की ही वाचा. त्याच वेळेला मला सावित्री वाचायला पण सांगितलेली होती, पण प्रामाणिकपणे सांगते त्यावेळेला वाचून मला काही ती कळली नव्हती. ती कळायला केस बरेच पांढरे व्हावे लागले. पण हे एक वाचनाला एक प्रकारे अशी दिशा मिळत गेली की वाचन हे फक्त करमणुकीसाठी नाही, त्यातून आपल्याला वेगवेगळी जीवनं आपल्या समोर येतात आणि ती आपल्या जीवनाला समृद्ध करू शकतात. अशा पद्धतीचं एक भान हे बेळगावला आलं. लिखाणाच्या बाबतीत म्हणाल तर आमच्याकडे लिखायची परंपरा कुणाचीच नाही. म्हणजे माझ्या आई वडिलांच्याकडे माझे आजोबा शिक्षक होते आणि त्यांनी काही याची पुस्तकं लिहिलेली आहेत शिक्षणासाठी, पण तरीही ज्या क्षेत्रामध्ये माझा पुढच्या काळात वावर झाला सगळे ललित साहित्याचे अनुवाद किंवा काय तर किंवा वाचन त्या पद्धतीने आमच्याकडची कुठली परंपरा नव्हती. ती परंपरा किंवा काय त्या थोडं संचित मला मिळालं असेल तर हे वाचन परंपरेतून. आणि म्हणून मला लायब्ररीच्या कार्यक्रमाच्या वेळेला नेहमी फार आनंद अशासाठी होतो की अशाच लायब्ररीने आमचं पोषण केलेलं आहे. मला आठवतंय पुण्यामध्ये मी जेव्हा त्यांच्या घरी आत्ता चर्चा करायला गेले होते तेव्हाही त्या तेच म्हणाल्या की लायब्ररीत यायचं आहे ना सांगलीला, मग मी नक्की येते असं सांगितलंय. कारण इतर कुठल्या कार्यक्रमांपेक्षा मला लायब्ररीत जर बोलवलं, वाचनालयात बोलवलं तर खूप आवडतं. आत्ता तुम्ही बोलता बोलता पटकन म्हणालात की मनोरंजनासाठी वाचन तुम्ही बेळगावात करत होतात, संस्कार घडले वगैरे, पण मग ठरवून वाचायला हवंय आणि आता याच्याकडे गांभीर्याने बघायला हवंय अशी परिस्थिती पुण्यात आल्यानंतर आली किंवा पुण्यामध्ये विरूपाक्ष कुलकर्णी यांच्याशी विवाह झाल्यानंतरचा सगळा जो टप्पा होता तर त्याच्यामध्ये गांभीर्यानं लेखन वाचनाकडे तुम्ही बघायला लागलात की तिथे थोडासा विरोध झाला? नाही, खरं सांगायचं तर मी लेखन कधी आयुष्यात एवढं करीन असं मला सांगितलं असतं कोणी कॉलेजमध्ये असताना तर मलाच काय माझ्या शिक्षकांना पण पटलं नसतं कदाचित. कारण तेव्हा थोडे मी म्हणजे वेगळ्या पद्धतीची उत्तरं मी लिहायची हे मला आठवतं. सरांनी माझा एक ट्युटोरियल वाचून दाखवलेलं होतं कारण आम्हाला साष्टांग नमस्कार नाटक होतं तेव्हा. आणि तेव्हा मी त्याच्यावर लिहिताना असं लिहिलेलं होतं की त्याच्यातली गाणी जी आहेत ती फार अनावश्यक येतात आणि मध्ये मध्ये घुसरल्यासारखी येतात असं मी लिहिलेलं होतं. आणि ते सरांनी वाचून दाखवलेलं होतं की हा वेगळ्या प्रकारे त्या कलाकृतीकडे बघायचा दृष्टिकोन आहे. मी त्यावेळेला 1-2 परीक्षणं वगैरे लिहिलेली होती, नाही असं नाही,
पण ती दिवाळी आपल्या कॉलेजचं जे मासिक असतं ना त्याच्यामध्ये लिहिलेली होती. त्यामुळे तेवढंच त्याचं हे होतं. लेखनाची जी सुरुवात होती ती मी नंतरच्या काळामध्ये पुढे आल्यावर म्हणजे लग्नानंतरचं म्हणाल की नाही तर तेव्हा फक्त आम्हाला मराठी वाचायची आवड मला होती. आणि त्यावेळेच्या कुठल्याही मध्यमवर्गीय घरामध्ये जेवढे कन्नडची आवड असते आणि यांचा हे इंजिनिअरिंगचे होते त्यामुळे नंतरच्या काळात साहित्य हा काय त्यांचा विषय नव्हता. पण ते थोडंफार त्यांनी वाचलेलं होतं. त्यामुळे ती नावं मला लग्नानंतर म्हणजे ज्यांचे साहित्य मी नंतर हे केलं त्यांची नावं मला कळत गेली. पण म्हणजे बेळगावात तुमचा जन्म, बालपण बेळगावात, त्यामुळे मग कानडी येतच होतं. शिकलात की कानावर फक्त पडेल तेवढं कानडी समजत होतं आणि नंतर लग्न झाल्यानंतर तुम्हाला अधिक कानडी बोलता यायला लागलं किंवा वाचायला यायला लागलं? वाचायला मला अजूनही येत नाही. म्हणजे मला त्यांची 14 खडी येत आहे. पण म्हणून भैरप्पांची कादंबरी नाही वाचता येत ते मी नंतर सांगते. म्हणून बेळगावच्या लोकांना म्हणजे इथं सुद्धा जे बेळगावचे असतील ते सगळे मला वाटतं ते मान्य करतील. तुम्हाला जन्माच्या वेळेलाच दोन्ही भाषा येत असतात. दोन्ही भाषा कानावर पडत असतात. तुमची इच्छा असो वा नसो. कारण त्यावेळेचं तर मी नक्की सांगते बाजारात तुम्ही गेल्यावर तुमचा समोरचा माणूस तुमच्याशी कुठल्या भाषेत व्यवहार करेल आपल्याला माहित नसतं. आणि आपण न कळत ती भाषा बोलायला लागतो. म्हणजे इथपर्यंत ते होतच होतं. मुंबईला बरेच लोकांना गुजराती येतं तसं होतं ते. आणि त्याच्याही पेक्षा जास्त मी म्हणेन म्हणजे कारण बेळगाव मध्ये ते जैविक आहे असं मला वाटतं. कारण तिथं कन्नड मराठी लग्न तर सर्रासच होतात काय प्रश्नच नाही. माझा एक पुतण्याचं उदाहरण सांगते. माझा पुतण्या जन्मला त्याची आई मराठी आणि वडील कन्नड. तर जन्मल्यापासून तो आई बरोबर मराठीत बोलत होता, वडिलांच्या बरोबर कन्नडमध्ये बोलत होता. कारण पालकांना चाइल्ड सायकोलॉजी कळायच्या आधी मुलांना पेरेंट्स सायकोलॉजी कळते. त्यामुळे कुणाशी कुठल्या भाषेत बोललं तर आपलं काम होतं हे त्या मुलाला कळत होतं. आणि तो आईशी मराठीत बोलत होता, वडिलांच्या बरोबर कन्नडमध्ये बोलत होता. हे त्याला सुद्धा कळत नव्हतं की आपण 2 भाषा बोलत होतो. तर त्यामुळे त्या पद्धतीने मला पण बेळगावला असापर्यंत कन्नड कळत होती. माझ्या काही मैत्रिणी कन्नड भाषिक होत्या. पण असंच की आपला तेव्हा एक इगो असतो. अस्मिता नावाचं प्रकरण एक असतं. अनावश्यक कोणीतरी डोक्यात घातलेलं असतं. त्यामुळे त्या मुली हुशारीने आमच्याबरोबर मराठीत बोलायच्या. अच्छा. पण आम्ही त्यांच्याबरोबर मराठीतच बोलायचो. म्हणजे आम्ही कन्नड शिकायचा प्रयत्न नाही केला. तर हे किती मोठं आपण नुकसान करून घेतलं हे मला वयाच्या 75ला कळत नाही. पण काही इलाज नाही. आता झालं नुकसान. हे वाक्य तुम्ही अशा व्यक्तीकडनं ऐकताय की ज्यांनी 62 पुस्तकं कानडीतून मराठीत अनुवादित केली आहेत. बरं का? पण मी पुढचं सांगते ना. तिकडे अशाचसाठी येणार आहे की अनेक लग्न त्या काळामध्ये कानडी मराठी कुटुंबामध्ये व्हायची. तसं माझं पण लग्न त्याच पद्धतीत झालं. आणि कन्नड माणसाबरोबर माझं लग्न ठरत होतं. म्हणजे तेव्हा ते माहिती आहे तुम्हाला या भागात ते काही नवीन नाही. पत्रिका देणे, वाटाघाटी करणे वगैरे वगैरे. तर आमच्या वडिलांनी जेव्हा पत्रिका दिली तर मी तेव्हा म्हटलं होतं की कन्नड नको वगैरे असं. तर आमच्या वडिलांनी सांगितलं की तसं असेल तर याच्या पुढे तुझ्या लग्नाचं मी बघणारच नाही. बरं लव्ह मॅरेज करायची आपली कुवत नाही. त्यामुळे गप्प बसले मी. आणि आईने मला पटवलं. आई काय म्हटलं तू राहणार पुण्यात त्यामुळे तुला काय कन्नड काय एवढं येशील तेव्हा त्या नातेवाईकांच्या बरोबर तेवढं तुला कन्नड येतंय असं त्यांनी मला बजावून सांगितलं. आणि पण मी लग्नानंतर पुण्याला गेलो आम्ही. आणि पुण्याला गेल्याबरोबर विरूपाक्षाने हट्ट धरला की घरातली भाषा आपली कन्नड राहील कारण आणि बाहेरची भाषा मराठी राहील. तो हट्ट धरण्यामागं त्यांनी जे लॉजिक सांगितलं ते लॉजिक बरोबर होतं. ते काय म्हटलं भाषा हा शेवटी जिवंत माध्यम आहे. आपण वापरलं नाही तर मरून जाईल भाषा. आपल्याला आपण क्लास लावून दुसऱ्या भाषा शिकतो. तर आपल्याला अनायाशा दोघांना त्या भाषा येत आहे. तर आपण घरातली भाषा कन्नड ठेवू, बाहेरची भाषा मराठी राहीलच पुण्यात राहायला म्हणून. तर त्यामुळे साधारण पण मी माझ्या पद्धतीने माझा बेळगावचा लढा
1-1.5 वर्ष दिलं पुण्याला गेल्यावर. पण काय नाही, मग शेवटी आमचं हे कॉम्प्रोमाइज झालं, घरातली भाषा कन्नड राहिली. त्यामुळे म्हणजे आणि बाहेरची भाषा साहजिक, पेपर मराठी होता, लायब्ररी मराठी होते, टी व्ही तेव्हा नुकता, मी 70 सालची गोष्ट सांगते, तेव्हा टी व्ही नुकता आलेला होता, तो मराठी बोलत होता, आकाशवाणी मराठी बोलत होती, त्यामुळे बाकी सगळं वातावरण मराठी राहिलं, पेपर मराठी होतं, पण घरी बोलायची भाषा कन्नड राहिली. तर त्यामुळे जेव्हा नंतर मग मला हा सगळा प्रश्न आला, तेव्हा मी माझ्या सगळ्या लेखकांच्या बरोबर मी कन्नडमधून संवाद साधते. तिथेच मला असं विचारायचं की हा तह झाला कन्नड मराठी, आणि त्यानंतर आता अनुवाद करावं किंवा लिखाण सुरू करावं असं कधी वाटलं आणि कसं सुरू झालं, ती प्रक्रिया काय होती? म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणताय की तुम्हाला कन्नड स्क्रिप्ट येत नाही, हो, पण बोललेलं समजतं, हो. तर मग हे सगळं कसं जमत गेलं पुढे? जेव्हा शिवराम कारंजांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं, तर ते त्यांना कन्नड भाषेला मिळालेलं 3रं ज्ञानपीठ होतं. हो. पहिले 2 कवी होते आणि ह्यांच्या कादंबरीसाठी तो पुरस्कार मिळाला. तेव्हा मराठीला फक्त विशा खांडेकरांना मिळालेला होता आणि ययाती मी वाचलेली होती. त्यामुळे मला साहजिकच ही कन्नड कादंबरी, ज्या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ मिळालं, ती भाषा ती समजून घेण्याची माझी इच्छा होती. आता मला कन्नड येत नाही, मग त्यावेळेला मी म्हटल्यावर विरूपाक्षाने, आता पण आमची अशी एक पद्धत होती, फिरायला जाताना दिवसभर मी काय वाचलेलं असेल त्यांना सांगायचं, त्यांनी ते त्याच्या पॅरलल काहीतरी त्यांचं सांगायचं. त्या पद्धतीने मी त्यांना विचारायची. मग त्या मुखजी कनसगळे ही ती कादंबरी होती, तर त्याचं काय कथानक आहे. तर ह्यांनी मला शेवटी एक दिवस सांगितलं की तुम्हाला विचारू नको, ती कादंबरी कथानकासाठी असलेली ती कादंबरी नाहीये, त्याच्यामध्ये फिलॉसॉफी आहे आणि खूप काय तरी कादंबरीमध्ये आहे. मग तर माझा हट्टच, मला ती कादंबरी समजूनच घ्यायची आहे. मग तेव्हा मग विरूपाक्ष वाचून दाखवायला लागले मला ती कादंबरी. मला असं लक्षात आलं की हे माझ्या विस्मरण शक्तीवर माझा विश्वास असल्यामुळे हे मी विसरून जाणार, म्हणून मी समोर कागद घेतला आणि त्याच्यावरती जे काही वाचायचे ते मी लिहायला लागले. असं करता करता ती सुरुवात झाली आणि असं करून आम्ही पहिल्या कादंबरीचा अनुवाद पूर्ण केला. तो झाला, म्हणजे मला कादंबरी समजून घ्यायची होती त्यामुळे ते झालं. आणि खरोखर माझ्या अनेक प्रश्नाची उत्तरं त्या कादंबरीने दिली. मला आयुष्यात छळणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं त्या कादंबरीने दिली. हेच माझं झालं. पण ती कादंबरी माझी प्रकाशित नाही झाली. आता सुद्धा मार्केटमध्ये मुखजी नावाची कादंबरी आहे, ती मीना वांगेकर यांची आहे. कारण तोपर्यंत मला माझाच शोधच लागला नव्हता. जेव्हा मला लक्षात आलं की मी मुखजी असं आलं, हे माझ्या लक्षात आलं, अशी कादंबरी प्रकाशित झाली हे कळलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं म्हणजे मग मी पण समजा व्यवस्थित हे केलं असतं तर माझे पुस्तक येऊ शकलं असतं. मी तिकडे येणारच आहे. मधला एक दुवा ताईंचा जो तुमच्यापर्यंत पोचवावासा वाटतोय तो म्हणजे विरूपाक्ष दादा वाचून दाखवत होते, पण शेवटी ते ऑर्डिनन्स फॅक्टरी म्हणजे हा एक्सप्लोजन ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये कामाला होते आणि त्याच्यामुळे साहजिकच दिवसभर वेळ नसायचा. शनिवार रविवार मध्ये ते चक्क टेप रेकॉर्डर वरती कादंबरी वाचन टेप करून ठेवायचे, बरोबर ना? आणि मग ह्या आठवडाभर फॉरवर्ड रिवाइंड करून ते लिहून काढायच्या. अशा पद्धतीने खरं तर त्यांची ती सगळी प्रक्रिया पुढे सरकली आणि ती मुरुक्कुची स्वप्ने ही जी तुम्ही आता अनुवादित कादंबरी म्हणलीत, पण ती वांगीकर नी आधी केली होती म्हणून ते झालं नाही. याच्यात पुढचा साहजिक प्रश्न असा येतो की मग एखादी कादंबरी आवडली तुम्हाला आणि ती तुम्ही करायला सुरुवात केली, तर त्याचं काय झालं हे तुम्हाला विरूपाक्षच्या स्वप्नावरनं समजलं ना. पुढची स्टेप तुम्ही काय घेतलीत? आधी लेखकांची परवानगी मिळवायचात किंवा ती सगळी प्रक्रिया कशी असते अनुवादक म्हणून? माझी प्रक्रिया अशी आमची पद्धत आम्ही सुरुवातीपासून अशीच ठरवलेली आहे की म्हणून लेखक जो काय जे पुस्तक आपल्याला आवडतं त्या पुस्तकाचा आधी मराठीसाठी ते योग्य आहे की नाही ह्याचा निवड करायची, तो निर्णय आपला ठेवायचा आणि म्हणून लेखकाला कळवायचं की विचारायचं की असं तुमचं हे पुस्तक अनुवादित मला करायचं आहे, तर मला परवानगी
परवानगी द्या. त्यात मला बऱ्याच जणांनी चांगले शिवराम कारंतांचंच पहिलं पुस्तक मी तन मनाच्या भोवऱ्यात करायला घेतलं. तर त्यांनी मला सांगितलं की तुमची म्हणजे 2 चॅप्टर्स करून पाठवा, मी माझ्या मराठी मित्रांना दाखवतो. आणि जर का तेव्हा त्यांना वाटलं की तुम्ही, कारण तेव्हा शिवराम कारंत हे ज्ञानपीठ पारितोषिक विजेते होते आणि उमा कुलकर्णीचं काहीच नव्हतं. मग त्या दृष्टीने त्यांनी तेवढी परीक्षा घेणं मला काही वाटलं नाही आणि मग आम्ही उत्साहाने तो सगळा अनुवाद करून पाठवला. शिवराम कारंतांच्या पत्नी लीला कारंत यांना मराठी येत होतं. त्यांनी ते वाचलं आणि त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही म्हणून. इथंच मला अनेक खुलासा करायचा आहे. शिवराम कारंत आणि लीला कारंतांच्या मदतीनं मराठीमधलं पण लक्षात कोण घेतो या कादंबरीचा कन्नड अनुवाद केलेला आहे. बरं, त्यांनी केला. शिवराम कारंत, आता मला वाटतं सगळ्यांना लक्षात आलं असेल की विविध पुढचे सगळे लेखक, मग S.L. भैरप्पा असतील, शिवराम कारंत असतील, डॉक्टर गिरीश कर्नाड असतील, या सगळ्यांची पुस्तकं, कर्नाडांची नाटकं ही अनुवादित उमा कुलकर्णी ताई आपल्या करत गेल्या. अनेकांनी ती सगळी पुस्तकं वाचली असतील. पर्व डोळ्यासमोरून जात असेल, वंशवृक्ष जात असेल, आवरण जात असेल, तंतू प्रचंड मोठी कादंबरी आहे तीही अनेकांना आठवत असेल. नागमंडल सारखं नाटक सांगलीमध्ये आपल्या झालं होतं, तेही नाटक आठवत असेल. हे जे सगळं अनुवादित पुढे साहित्य होतं की लेखकाबरोबर करार केला, मग ते अनुवाद केला त्याचा, मग परत चर्चा, यासाठी म्हणजे मला असं वाटतं की हे कसं ठरवणार की हा अनुवाद मी जो करतेय तो बरोबर आहे, याच्यासाठी तुम्ही काय तंत्र वापरत होतात? म्हणजे साधी गोष्ट आहे पर्व. तर पर्व ही कादंबरी खूपच चॅलेंजिंग आहे. महाभारतासारखं प्रचंड त्याच्यामध्ये कॅनव्हास आहे रंगवलेला. आणि मग त्यातल्या एखाद्या संकल्पनेबद्दल तुम्हाला काही शंका आली किंवा असं, तर मग एकूणच या सगळ्याच लेखकांच्या बाबतीत तुमची काय एक प्रक्रिया सेट होती? आता फोनचा सुळसुळाट झालेला आहे त्यामुळे आताचं मी नाही सांगत. सुरुवातीचं मी अगदी तन मनाच्या भोवऱ्यात ह्या पहिल्या कादंबरी सुरू करू. त्याच्यामध्ये सुद्धा ती संपूर्ण कादंबरी जी आहे ती दक्षिण कन्नड जिल्ह्यात उडुपीच्या जवळपास जे काही वातावरण आहे तिथं घडते. माझे कितीतरी मला प्रश्न त्याच्यामध्ये होते. काही प्रश्न होते ते लोकल काय शब्द वापरतात किंवा त्या भाग, आता उदाहरणार्थ दिवाळी, आपण पण दिवाळी साजरी करतो आणि त्या भागात पण दिवाळी साजरी करतात. हा जो फरक असतो हा का तपशील मला समजून घ्यायचा होता, सांस्कृतिक बाबतीत. तर तेव्हा मी शिवराम कारंतांना विचारलेलं होतं की आम्हाला, तेव्हा अर्थात मी जे आम्ही म्हणतोय ते सगळा व्यवहार विरूपाक्ष करायचे. तर तेव्हा विचारलेलं होतं की आमच्या काही अडचणी आहेत, तर याच्या तुम्ही आम्हाला एखादं नाव सांगा, कारण एवढ्या मोठ्या लेखकाला आपण आपल्या किरकोळ अडचणीसाठी विचारणं बरोबर नाही. तुम्ही त्यांना सांगा, म्हणजे कुणाचं तरी तुम्ही नाव सुचवा, आम्ही त्यांच्याशी संपर्कात राहू आणि आमच्या अडचणी आम्ही विचारून घेऊ. पण तेव्हा कारंतांनी आम्हाला सांगितलं की तसं काही नको, तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या मला विचारा, मी तुम्हाला सांगत जाईल. त्यामुळे तुम्ही तसं ती पद्धत आम्ही तेव्हापासून सुरू केली. म्हणजे माझी तेव्हापासूनची पद्धत अशी आहे की लेखकाच्या संपर्कात मी राहते. आता नंतरच्या काळात फोनचे दिवस आल्यावर तर खूपच वेगळंच झालं म्हणजे ते. आणि त्यामुळे कसं करतं, इथंच आणखीन एक उदाहरण म्हणजे शिवराम कारंतांचीच एक कुडिया नावाची कादंबरी मी अनुवादित केली. ती पूर्ण आदिवासी जीवनावरची कादंबरी आहे आणि त्यामध्ये पूर्ण त्या तिथलं जंगल, तिथलं वन, तिथला त्यांच्या संस्कृती अशा पद्धतीचं की ज्याच्या मला खूप अडचणी, कारण मी पुण्यात बेळगावला जन्मून पुण्याला गेलेली, त्यामुळे मला ह्यातलं काहीच माहित नाही. म्हणजे एखाद्या झाडाला बोली भाषेमध्ये काय म्हणतात माहित नाही. तेव्हा आम्ही शिवराम कारंतांना पत्र लिहिलेलं होतं, एक मोठी यादी तयार केली. पहिला ड्राफ्ट अनुवादाचा होईपर्यंत एक मोठी यादी तयार झाली. त्यांनी त्या प्रत्येकाची इंग्लिश नावं आम्हाला कळवली. अच्छा. पण मी करत असलेला अनुवाद कादंबरी होते, त्याच्यामध्ये मला त्याचा उपयोग होणार नाही. मग त्या काळात एका वेगळ्या संदर्भामध्ये मारुतीराव चिप्तमपल्ली आपल्याला माहिती आहे, एका वेगळ्या संदर्भात त्यांचा आमचा संपर्क आलेला होता. तर
ती पूर्ण यादी आम्ही मारुतरावाला पाठवली आणि त्यांनी त्याला बोली भाषेमध्ये काय म्हणतात ही पूर्ण यादी पाठवली आणि अशा करून मग ते मी माझ्या पद्धतीने मी हे केलं. मला एक असं वाटतं याच संदर्भात सांगायचं तर कलाकृती तुम्हाला जितके टक्के कळेल त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात अनुवादकाला. ती तुम्हाला 100% नाही, तुम्हाला 120-130% पर्यंत समजून घ्यावी लागते. हे वरच्या 20-30% काय असतात तर बिटवीन द लाईन्स असतात. हे सगळं तुम्ही जेव्हा समजून घ्याल तेव्हा तुमचा अनुवाद 90%, 95%, 100% होत नाही. तर एक काही 5% जास्त तरी होतो, 10-15-5% कमी तरी होतो. पण तुम्हाला कलाकृती समजून घेण्यासाठी जेवढं झगडावं लागतं त्यासाठी झगडायचं. आता आपल्याला का कोणी लागलेलं काम नाही, आपल्या इच्छेने आपण करतोय, ह्या गोष्टी करायच्या. पण मग हा जो सांस्कृतिक बदल असतो, जसं तुम्ही म्हणालात की दिवाळी असेल किंवा अगदी दसरा घेतला की महाराष्ट्रात आपट्याची पानं देतात दसऱ्याला, म्हैसूरला किंवा त्या भागात काही दसरा आपट्याची पानं देऊन साजरा होत नाही, त्यांचे जंबू सवारी वगैरे अशा वेगळ्या पद्धतीत चालतात. तर असे जे सांस्कृतिक बदल असतात त्या कादंबरीतले, याच्यासाठी किंवा जसं आता मारुतीराव चित्तमपल्लींचं तुम्ही उदाहरण सांगितलं की त्यांनी ती झाडांची लोकल नावं सगळी पाठवली, पण मग काही वेळा प्रत्यक्ष जाऊन ते बघून येऊया असं वाटलं का? आणि असे प्रवास केलेत का तुम्ही की नाही बुवा, म्हणजे तरी पण तो संदर्भ नाही लागत आहे? माझं असं झालं ना, एक पूर्णचंद्र तेजस्वी नावाचे लेखक आहेत, त्यांची चिदंबर रहस्य नावाची कादंबरी आहे. त्याच्यामध्ये वेलदोडे या पिकाविषयीची सगळी ती हे आहे, म्हणजे ते पीक त्याचं इल्ड कमी होत गेलं, त्याला असलेली कारणं, मग त्याच्यातून सामाजिक कारणं वगैरे वगैरे लेखकांनी पुढचं सगळं. आता वेलदोड्याचं रोप मी काय बेळगावला बघितलं नव्हतं, आमच्या जवळपासच्या बेडकेहळ्ळीला पण बघितलं नव्हतं, चिकोडीला बघितलं नव्हतं, कुठेच नाही. पुण्याला बघायचा प्रश्नच नाही. बरं, मी आपल्या असा प्रवास करणाऱ्या काही आपल्या मैत्रिणी शाळकाया माळकाया असतात, तर त्यांना मी विचारत होते की तुम्ही वेलदोड्याचं कुणी बघितलंय का, ते कसं असतं? तर मला जी वर्णनं सांगण्यात आली की ते झुडूप असतं, त्याचे घोस लागतात वगैरे वगैरे. बरं, इकडं मी वर्णन तर कादंबरीचं बघत होते, त्यामध्ये तर असं होतं की ते कर्दळीच्या जातीचं आहे, त्यामुळे त्याला कलम होत नाही, असे त्याच्यामध्ये डिटेल्स होते कादंबरीमध्ये. आता मला शेवटी असं कळलं की तो वेलदोडा शेवटी लागतो कुठे. मग त्यावेळेला आम्ही असं बरेच फिरलेलो होतो आणि शेवटी एका ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये वगैरे आम्ही पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये पण जाऊन बघितलं, तरी माझं काय फार समाधान झालं नव्हतं. आणि त्या काळात एका वेगळ्या कारणाने आम्ही म्हैसूरला गेलेलो होतो आणि तिथून कुर्गचा एक प्रवास केला आणि तेव्हा मला तो असं जमिनीवर वेलदोडा जो दिसतो तो दिसला, मग माझं समाधान झालं. मग त्याच्यानंतर मला ते अनुवाद करायला मला सोपं गेलं झालं. हे झालं प्रत्यक्ष, म्हणजे वेलदोडा असेल किंवा एखाद्या सणाच्या निमित्ताने तिथली संस्कृती समजून घेणं असेल. पण शेवटी दोघांच्या प्रतिभा वेगळ्या आहेत, मूळ लेखक आणि तुम्ही. तर कधी अनुवादक म्हणून असं नाही का वाटलं की हे आणखी छान मी लिहू शकते किंवा हे आणखी फुलवावं, आणि मग असं फुलवलंय म्हणून मूळ लेखकाचं काही तक्रार, ऑब्जेक्शन असं आलंय, किंवा चपकल शब्द बसला नाहीये म्हणूनचे झालेले वाद असतील, असं काही लेखकांबरोबर व्हायचं का? म्हणजे तुमच्यातली प्रतिभा तुम्हाला किती दाबून ठेवावी लागायची आणि किती सैल तुम्ही ती कुठे सोडायची? हा शब्द जरासा मला मोठा लागतोय माझ्या दृष्टीने, कारण मी गर्व से कहा हम अनुवादक है या पठडीतली आहे मी. तर त्यामुळे, आणि जेव्हा तुम्ही अनुवादासाठी म्हणून पुस्तक लिहिलं, अरे स्वतंत्र लिहायचं असेल तर मी स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक आहे ना, माझा हात कोणी भरलाय. पण जेव्हा मी एखादं पुस्तक एका लेखकाचं म्हणून घेते, बेगप्पांचं म्हणून घेते, त्यांची एक विशिष्ट विचारधारा असते, विशिष्ट त्यांच्या हायलाईट करायच्या जागा असतात. शिवराम कारंत असतील, गिरीश कर्नाड असतील, अनंत मूर्ती असतील, या प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. आपण मी तो प्रश्न विचारणार आहे अगदी. तर मला असं वाटतंय की ते जे आहे अनुवाद धर्म नावाचा एक प्रकार असतो, त्यामध्ये हे बसत नाही. त्यामुळे आपण पण तरी अनुवादक मग काय करू शकतो? शेवटी
शेवटी मला माझ्या वाचकापर्यंत पोचायचं आहे हो. आणि माझ्या वाचकापर्यंत त्या लेखकाचं म्हणणं चांगल्या प्रकारे पोहोचवण्यासाठी काय पाहिजे असेल ते मी करू शकते. ते मला स्वातंत्र्य आहे, पण माझ्या मनाचं घालायचं मला स्वातंत्र्य नाही. म्हणजे खुलवत बसणं तर फार, कारण त्या प्रत्येक लेखकाची एक भाषा असते. एखाद्याचं भाषेचं काय बरं म्हणू आपण त्याला, तर फुलोरा हेच त्याचं वैशिष्ट्य असेल हो. आणि एखाद्याची भाषा अशी थेट भाषा असेल हा. तर ते भान आपण नाही ठेवलं तर आपण त्या लेखकावर पण अन्याय करतो ना. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की त्या कलाकृतीचं बलस्थान असतं, प्रत्येक लेखकाचं एक एक बलस्थान असतं. कलाकृतीचं बलस्थान असतं. त्या बलस्थानाचं भान ठेवायला पाहिजे, प्रायोरिटीवर ते ठेवायला पाहिजे आणि त्याच्या खाली ऍडजस्टमेंट जी करायची आहे ती भाषा अशा सगळ्या बाबतीत आपण खाली ते ऍडजस्टमेंट करू शकतो. पण ती विचारधारा असेल, त्याचं काय वैशिष्ट्य असेल ते त्याला आपण धक्का लावता कामा नये आणि हे मी माझं ब्रीद धरते. पण जसं इंग्रजी वाक्यरचनेमध्ये फरक असतो, जसं कानडी वाक्यरचनेमध्ये खूप सारं काही सांगतात आणि मग क्रियापद असतं, आणि मराठीमध्ये त्या मानाने पॅरिग्राफ छोटे छोटे असतात. पुन्हा हीच गोष्ट आहे ना. आता भैरप्पांचं पुस्तक तुम्ही कशासाठी वाचताय? त्यांच्या भाषेच्या सौष्ठवासाठी वाचताय का? नाही. नाही. त्यांचा पूर्ण विचारधारा आहे, ते काहीतरी कॅरेक्टर्स बनवत आहे. त्या पूर्ण कॅरेक्टर्सद्वारे त्यांना काहीतरी सांगायचंय. त्यांनी एक व्यूह निर्माण केलेला आहे. तो व्यूह निर्माण करण्यासाठी त्यांनी भाषा वापरलेली आहे. जेव्हा भाषा कन्नड मधलं मराठीत आलं तेव्हा हे गृहीतच आहे की तुम्ही दुसरी भाषा धरता. हो. त्यामुळे तिथं तुम्ही थोडंफार ऍडजस्ट करू शकता. पण या पहिले जे 2-3 टप्पे आहेत ना, इथं तुम्ही हे करू नका. प्रत्येक लेखक वेगवेगळ्या विचारधारेचा असतो. त्या विचारधारेला आपण नाही धक्का लावू शकत. विचारधारेचा लेखक असतो प्रत्येक. तुम्ही एवढ्या लेखकांबरोबर काम केलं आणि एवढे लेखक अनुवादित केलेत. भैरप्पा असतील, कारंत असतील, गिरीश कर्नाड असतील, आणि मग नंतर मला वाटतं पुढच्या काळामध्ये फकीर मोहम्मद कटपाडींसारखा लेखक असेल की ज्याचंही पुस्तक तुम्ही अनुवादित केलं. या प्रत्येकाबरोबर काम करताना त्यांची शैली, त्याच्यामध्ये काय फरक होता आणि कुठली शैली तुम्हाला जास्त आवडली? शैली हा पुन्हा भाषेशी म्हणजे मला म्हणायचं की कुठला लेखक आवडला असं आपण म्हणू की ज्याची जास्त पुस्तकं अधिकाधिक करावीशी वाटली अनुवादित आणि ती आवडत गेली. एक अर्थातच म्हणजे तुम्ही सगळेच म्हणाल भैरप्पा. त्यामुळे भैरप्पांच्या बाबतीत मला असं वाटलं की काय आवडलं भैरप्पांचं नेमकं? त्यांचं पूर्ण विचारधारा मांडायची पद्धत, लॉजिकली तुम्हाला पटवून देत त्यातून पुढे न्यायची पद्धत. त्यांची पहिली मी वंशवृक्ष जेव्हा अनुवादित केली, आपल्या मराठी लोकांना त्यातलं जे कर्मठ पात्र आहे, म्हणजे लक्ष्मण आपल्याकडचं पूर्वीच्या काळचं शंकर मामांजी पण लक्षात करून घेतो म्हणून, हे कर्मठ पात्र आपल्याकडे निगेटिव्ह पद्धतीने, व्हिलन पद्धतीने दाखवायची पद्धत मराठी वाचकाला होती, मलाही होती. त्यामुळे साहजिकच की आपल्याकडचं सगळं वाईटच आहे असं म्हणून. पण जेव्हा मी वंशवृक्ष अनुवादित करत गेले आणि त्यातल्या श्रोत्री या कॅरेक्टरची पूर्ण लॉजिक सकट कॅरेक्टर पुढे आलं आणि ते मग त्यांचं एक लॉजिक आहे. म्हणजे असं ते लोक विरोध करतात म्हणजे उगीच काहीतरी करायचा म्हणून विरोध नाही आहे. त्यांच्या मागे त्यांची जीवनाची परंपरा आहे. त्यांनी जीवनाच्या निष्ठेने आतापर्यंत ते जगत आलेले आहेत आणि ते सगळं जे भैरप्पा ज्या समोर ठेवतात त्यावेळेला आपल्याला, मला ते त्यांची पद्धत फार आवडते. त्यांची पारखा नावाची कादंबरी आहे ज्याच्यावर गोधुली नावाचा सिनेमा वगैरे पण गिरीश कर्नाडने नंतर केलेला आहे. आता त्यात गाईला देव मानणारा ते घराणं पूर्ण कामकोटी ती देवी आणि ते हे गाईला देवच मानायचे, देवीच मानायचे असं ते घराणं एकीकडे. आणि त्या घरची सून म्हणून येते ती अमेरिकन बाई येते आणि तिला बीफ खायचे डोहाळे लागतात. म्हणजे यातलं काय खरं आणि काय खोटं, पण दोन संस्कृती जेव्हा समोरासमोर उभं राहतात तेव्हा जे क्लॅश येतं ते जे भैरप्पा दाखवतात. आणि मग त्यांच्या धर्मश्रीमध्ये त्यांनी हे ख्रिश्चन आणि हिंदू धर्माविषयी दाखवलेला आहे. आवरणचा सगळे उल्लेख करतात त्याच्या विषयाविषयी. आवरणचा विचारायचाच प्रश्न आहे की ती जी रझिया आणि लक्ष्मी, आवरण पुस्तक अनेकांनी वाचलं असेल. इथे 2-3 मुद्दे मला सांगावेसे वाटतात की उमाताईंचं
वहिनींचं चित्रकलेमध्ये पदवी आहे आणि त्याच्यानंतरचं जे PhD आहे हे द्रविड शिल्पशास्त्र आणि त्यातली सगळी चित्र याच्या संदर्भामध्ये त्यांची PhD आहे. आवरणमधलं सगळंच लिखाण किंवा तो सगळा जो काही पार्श्वभूमी आहे ती साधारण हम्पी आणि अशा सगळ्या ठिकाणी होते. तर या आवरणवरती 2-3 प्रश्न असे आहेत की ती रझिया रंगवताना किंवा ते तुम्ही नाही म्हणजे अनुवादित करताना एक बाई म्हणून काय त्रास वाटला त्यावेळी, काय घालमेल व्हायची आणि तुमच्या PhDचा तुम्हाला आवरण पुस्तक लिहिताना उपयोग झाला का? आवरण ही कादंबरी पूर्ण अनुवादित करताना त्रासच होतो. ते वाचताना वाचताना पण त्रास होतो, तर लिहिताना तर खूप होतो. म्हणजे काही तपशील स्पेशली त्या राजकुमाराच्या बाबतीत जे काय घडत जातं ते म्हणा, किंवा तिचं ज्या पद्धतीने एक कोंडी केली जाते शास्त्रींच्याकडनं, त्या सगळ्या वेळेला आपल्याला त्रासच होतो. म्हणजे त्याच्यात दुसरा शब्द नाही. त्यावेळेला काही नाही, थोडंसं ठेवायचं, भाजी बिजी फोडणीला टाकायची, कुकर लावून घ्यायचा, जरासा स्वतःला वेळ द्यायचं आणि मग परत लिहायला बसायचं. या पद्धतीने मी ते कामं केलेली आहेत. त्यामुळे तो प्रश्न तसा हे होत नाही. PhDच्या संदर्भात मला झाला उपयोग तर कशाचा झालेला आहे, म्हणजे आवरणच्या बाबतीत काय नाही, कारण तो तपशील मला माहिती होता. इतिहास म्हणून आपल्याला सगळ्यांना ते थोडंफार माहितीच असतं. आणि बाकी हम्पी वगैरेचा माझा अभ्यासाचा विषय असल्यामुळे मला तर सगळं जे काही खोटेपणा त्या संदर्भात घडतो की ते वीर शैव आणि वैष्णवांच्या त्यातून ती देवळं पडली, हे सगळं खोटं वगैरे मला पण कळत होतं, कारण मी पण त्या पद्धतीची पुस्तकं, दोन्ही पद्धतीची पुस्तकं वाचलेलीच होती. मला त्याचा खरा म्हणजे माझ्या PhDचा विषय क्लिअर होण्यासाठी झालेला एक आहे, म्हणजे मी जी माझी अप्रकाशित कादंबरी आहे ती मी मुखर्जीची स्वप्ने. मुखर्जीमध्ये कारंजानी त्यांच्या 250 पानी पुस्तकामध्ये, कादंबरीमध्ये देव ही संकल्पना कशी निर्माण झाली याचा तपशील दिलेला आहे. म्हणजे आधी ती यज्ञ व्यवस्था होती किंवा हवा पंचमहाभूतांना मागवली आणि असं करत करत ती देऊळ इथपर्यंत ती कल्पना कशी हे करत आली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कशा विकृती शिरल्या इथपर्यंत कारण आणून ठेवतात. त्याचा मला PhD साठी जेव्हा मी देव ही संकल्पना जेव्हा डेव्हलप करत होते तेव्हा मला त्या सगळ्याचा खूप उपयोग झाला. मला माझ्या आयुष्यात त्याचा फार चांगला उपयोग असा झाला की मी आता माहित नाही मला इथं सांगावं की नाही, पण कसं की मी माझ्या आयुष्यात देव ही संकल्पना कधी आलीच नाही, म्हणजे मला त्याच्याकडला त्रास झालाच नाही. पण माझं लग्न झालं ते अतिशय टिपिकल वैष्णव घरात झालं आणि तिथंच आजूबाजूची सगळी मंडळी अतिशय देव धर्म सोवळं अवळं परंपरा सगळं पाळणारे असे होते. त्यामुळे माझं लग्न झालं तेव्हा मी 19 वर्षाची होती. त्यामुळे माझ्या डोक्यात गोंधळ सुरू झाला की इतकी वर्ष माझं जे काय चाललेलं होतं हे माझं बरोबर होतं की ही माझ्या आता आजूबाजूची जी माझ्या बरोबरीचं माझं धीर सुद्धा राघवेंद्र स्वामींचा फोटो परीक्षा जवळ आली म्हणून स्वामींचा फोटो ठेवणार आणि त्याला प्रदक्षिणा वगैरे घालणार. त्यांच्या भक्तीने चाललेलं होतं. आठवड्यातून 3-4 नारळ फुटायचे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना मुबलक खोबरं मिळायचं. हे सगळं असलं तरी माझ्या मनात हा गोंधळ होता. मी शिवराम कारंतांची जेव्हा मुखर्जी अनुवादित करत गेले तिथं मला अतिशय स्पष्टपणे ही संकल्पना कशी होत गेली हे कळाले. दुसरं म्हणजे असं करता करता माझ्या डोक्यातला तो विचार जो होता, म्हणजे ह्याच्यात बरोबर चूक कुणी नाही, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाची श्रद्धा प्रत्येकाबरोबर आहे. माझ्यासाठी म्हणजे हा प्रवास कसा झालेला आहे हे मला कळलं. पण PhDच्या वेळेला काय झालं की त्यावेळेला मी खूप देवळात फिरायची आणि ते फिरत असताना सगळे प्रदक्षिणा घालायचे तर मी उलट बाजूने प्रदक्षिणा घालायचे, कारण मला फोटो काढायला सोपं जावं म्हणून, गर्दीच्या आहे म्हणून. पण त्या काळखंडामध्ये मी अशी बघत गेले ना की खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे भक्त मंडळी जी येतात वयस्कर, त्यांचं वय, आजारी म्हातारे आई वडील घेऊन, लहान बाळांना घेऊन, या पद्धतीने ही लोक देवळात येतात. आणि ज्या पद्धतीने देऊळ तिथे पडदा घातला, देऊळ बंद, दक्षिणेकडच्या देवळाचं तुम्हाला माहिती आहे. पुन्हा आम्ही चिडचिड करायचो पण ही मंडळी चिडचिड न करता संध्याकाळपर्यंत राहून ते पुन्हाच दर्शन घेऊन जायचे. इथं मी एकांगी व्हायची जी एक शक्यता होती की देवाला रिटायर करा या लेव्हलला, ती माझी शक्यता गेली. आणि माझ्या असं लक्षात आलं की मला वाटतंय
हेच खरं नाहीये, याच्या पलीकडे खूप काय काय तरी आहे. तो अनुभव परवा आम्ही नुकतं महाकुंभला गेलेले असताना सुद्धा ज्या पद्धतीची गर्दी अनुभवली हो. आणि अख्खा भारत समोर उसळला बघितला, तेव्हा लक्षात आलं की आपल्याला जे वाटतं ते खूप कमी असतं. हे भान मला माझ्या PhDच्या फिरण्याने दिलं. अच्छा. वंशवृक्षाचा उल्लेख निघाला, त्यालाच साहित्य अकादमीचा पुरस्कारही ताईंना मिळाला होता. असे एक एक लेखक म्हणजे खरं तर प्रत्येक लेखकाबद्दल खूप डिटेल त्यांच्याकडनं ऐकता येईल, कारण तर घरी येऊन राहायचे, त्याच्यामुळे तो सहवास विरूपाक्ष दादा त्यांचा आणि तुमचा एकूणच चर्चा आणि असं सगळाच होता. गिरीश कर्नाडांच्या नाटकांच्या वेळी मला वाटतं अनेकदा त्यांच्या बोलण्यात येत असतं की काही शीर्षक देण्यावरनं सुद्धा आम्ही चर्चा करायचो. तर गिरीश कर्नाडांसारख्या माणसाबरोबर जेव्हा आपण अनुवादाचं काम करतो, दडपण खरं सांगायचं तर माझ्यासारखी बाई मी गिरीश कर्नाडांचं नाटक अनुवादित करायला परवानगी सुद्धा मागायला गेले नसते. अच्छा. कारण त्याच्या आधी त्यांची जी 2 नाटकं मराठीमध्ये आलेली होती, तर ती तुगलक जे होतं ते तेंडुलकरांनी अनुवादित केलेलं होतं, आणि दुसरं जे होतं मला वाटतं हे हैवदन, तर ते खानोलकरांनी अनुवादित केलेलं होतं. आता ही 2 नावं म्हणजे काय मला नक्की कळत होतं. त्यामुळे आता अशा पद्धतीत आपण कर्नाडाला विचारून कशाला तोंड काळं करून घ्यायचं, बोलायचं असलं तरी काय झालं असं मला वाटलेलं होतं. पण काय झालं की पंचधारा आहे जे मासिक त्रैमासिक आहे हैदराबादचं, तर तिथं द पं जोशी नावाचं ते सगळं बघायचंय, आणि त्यांना एक गिरीश कर्नाडांचा एक व्याख्यान त्यांच्यामध्ये त्यांच्या त्रैमासिकामध्ये द्यायचं होतं. आणि मग त्याच्याबरोबर त्यांना असं वाटलं की आपण गिरीश कर्नाडांचं तेव्हा नुकतं प्रकाशित झालेलं नागमंडलचा काही भाग आपण लिहूया. तर म्हणून ते मला म्हणाले की हे तुम्ही करून द्या. मी म्हटलं बरं. म्हणजे मी दपन जोशींच्याकडे बघून त्याला हो म्हटलेलं होतं खरं बघायला गेलं तर. मला एक दिवस छान पाकिट, पांढरा शुभ्र कागद आणि त्याच्यावर बोरूनही लिहावं तशा अक्षरात पत्र, आणि गिरीश कर्नाडांचं पत्र, आणि त्याच्यात त्यांनी लिहिलेलं होतं की माझा नाटकाचा अनुवाद तुम्ही करता हे मला समजलं, तर मला मराठी येतं, त्यामुळे तुमचं जे काही होईल ते मला पाठवून द्या, मी ते बघेन. अच्छा. मला हा अनुभव वेगळा होता, कारण त्याच्या आधीच्या माझ्या कुठल्याच लेखकाला मराठी येत नसल्यामुळे हा कुठे प्रश्नच आला नव्हता. आणि त्याचं मला बरं पण वाटलं की ती जबाबदारी पण दोघांच्यावर आली ना. त्यामुळे नंतरची सगळी नाटकं अनुवादित करताना, इव्हन त्यांचे आत्मकथन अनुवादित करताना सुद्धा मी ते अनुवाद करत होते, त्यांना पाठवून देत होते. तेव्हा त्यांचं खूप म्हणजे करिअरचं पीक होता, त्यामुळे त्यांनी मला बेंगळूरचा पत्ता दिलेला होता. मी त्या पत्त्यावर पाठवायचे, तिथून त्यांचं शूटिंग जिथं असेल तिथं ते सगळं जायचं, आणि तिथून मग ते काहीतरी त्यांच्या पद्धतीने सुचवायचे. त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी एक म्हणजे हे मोठी माणसं असतात, राजा माणूस म्हणून गिरीश कर्नाडांच्या बाबतीत तर त्यांच्याशी मी असं हे करू शकत होते की नाही मला असं तुम्ही म्हणताय पण मला असं या कारणासाठी असं वाटतं, आणि ते पण ऐकून घ्यायचे. फोनवर आमच्या असे संभाषण चालायचं. असा काही आहे प्रसंग की तुम्ही अडून राहिलात की हा अनुवाद म्हणून माझा बरोबर आहे? आता हे आत्मकथन त्यांचं जे आहे ना, हो, कन्नडमध्ये त्याला आत्मकथा असं म्हटलेलं आहे. खेळता खेळता आयुष्याला आत्मकथा. तर त्यांना असं वाटलं की मराठीमध्ये पण आत्मकथा ठेवायला काय हरकत आहे. मला असं वाटलं की एक कथा म्हणजे मग त्याच्यात किती कथा आहेत, बरं, किंवा ही कथा आहे का, त्याच्यापेक्षा मला असं वाटलं की हे आत्मकथन असं पाहिजे. मग ते म्हटलं का कन्नडमध्ये चालतं तर मराठीत का नाही चालत. म्हटलं मराठीत मला तरी वाटतं चालत नाही, तरी तुम्ही लेखक आहात, तुम्ही आणखी कोणाला तरी विचारा, आणि तुम्ही म्हटला की कथा ठेवायचं तर ठेवा, शेवटी लेखकाचा अधिकार आहे तो. पण मग त्यांनी ते सगळं हे केलं आणि सांगितलं की नाही ठीक आहे, असं करून त्याला आत्मकथन असं आम्ही ठेवलं. याच्या अर्पण पत्रिकेबद्दल थोडंसं सांगा ना, ती खूप विशेष आहे. आणि त्याला जोडूनच पुढचा प्रश्न, याला अर्पण पत्रिका आहे, आणि केतकर वहिनी हे जे स्वतंत्र त्यांनी पुस्तक लिहिलं त्याला ते कोणाला अर्पण नाही केलेलं. हो, या दोन्ही बद्दल जरा सांगा. मला एक प्रश्न एकदा विचार, पुढचा प्रश्न मला नंतर विचार, आता आधी हे सांग.
ते तुम्ही जर का पुस्तक इथं वरती दिसलं मला पण ते अवश्य जरूर वाचा. तर त्याची अर्पण पत्रिका अशी आहे. गिरीश कर्नाड लिहितात तेव्हा त्यांच्या संस्कार या सिनेमाला वेगवेगळे पुरस्कार मिळालेले होते. वंशवृक्ष खूप गाजलेलं होतं आणि ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटला डायरेक्टर म्हणून आलेले होते. अशा सगळ्या म्हणजे अहमचा असं अगदी सगळा उच्च हे सगळं चाललेलं असताना सगळ्यात आई वडील आणि कर्नाड हे ब्रेकफास्ट जेवण अशा बसलेले असताना हे सगळ्या बातम्या आल्या येत असताना त्यांची आई म्हणाली म्हणजे यांच्या वडिलांना कर्नाडांना की बघा आणि आपण हा नको म्हणत होतो. तर ते वडील म्हणाले की नाही ते सगळा तो तुझा विचार होता माझा काय नाही असं करून त्याने पेपरमध्ये चेहरा लपवला. हां पण ह्याला असं धक्का बसला म्हणजे मी हा एवढा म्हणजे मी कदाचित नसलो असतो असं मग त्यांनी आईला जरा असं टोचून म्हणजे विचारलं तर आई त्यांची धीट होती. तुम्ही ते आत्मकथन वाचल्यावर तुमच्या पण लक्षात येईल ते खूप पत्रिका जरूर वाचा जर कोणी इथे वाचली नाही. ऐका पुढचं ऐका. तर त्यांनी असं विचारलं सगळं हे झाल्यावर आईला विचारलं मग आईने सांगितलं की नाही त्यावेळेला असं तुला कधीच काही थोडे महिने झालेले होते आणि तेव्हा पुण्याला होतो आपण आणि तेव्हा मधुमालती गुणे यांच्या हॉस्पिटलमध्ये आपण गेलेलो होतो. मग याने विचारलं मग तर म्हणे त्या डॉक्टरीन बाई काय आल्या नाहीत वेळेवर. मग म्हणे मी घरी आलो. मग तो विचार आम्ही सोडून गेला. मग ती धाकटी 2 बहिणी झाल्या कर्नाडानं मग त्या नाही म्हणे ते नंतर आमच्या डोक्यातलं गेलं असं. तर कर्नाड लिहितात की जर त्या वेळेला मधुमालती वेळेवर आल्या असत्या तर मीच राहिलो नसतो. त्यामुळे हे आत्मकथन जे आहे त्यांनी ते मधुमालती गुणेला अर्पण केलेलं आहे. खूपच पण त्याच्या पुढचा भाग सांगतो की जो तिथं त्या पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे कर्नाड गेले त्यांच्यावर मी एक आर्टिकल लिहित होते. ते आर्टिकल माझं अर्धवट झालेलं होतं. त्यावेळेला आमच्या कॉलनीमध्ये मी जिथं राहते मॉडेल कॉलनीमध्ये तिथं किर्लोस्कर फॅमिली तिथंच राहते. त्यांच्या सुमनताई किर्लोस्कर ह्या आता अशा एका सोसायटीत राहिल्यावर जितपत ओळखीच्या असतात तशा ओळखीच्या होत्या. त्या एक दिवस मला भेटल्या आणि मला काय म्हणाल्या त्या की तुमचा कर्नाडांच्या वरचं ते गेल्यानंतर मी जे 2-3 ठिकाणी लिहिलं ते सगळं मी वाचलं. मग म्हटलं तुम्ही त्यांचं आत्मकथन वाचलं का मी उत्साहाने विचारलं तर त्यांनी सांगितलं की हो वाचलं त्याच संदर्भात मला बोलायचं आहे. तर मी म्हणलं ती अर्पण पत्रिका वाचली की नाही असं. तर त्यांनी सांगितलं की हो पण मधुमालती गुणेंची मुलगी जिचं वय आता जवळजवळ 82-83 वर्षाचं आहे ती पण गायनाकोलॉजिस्ट आहे. ती म्हणे त्या अर्पण पत्रिकेने फार खट्टू झाली तिला फार मनाला लागलं. म्हटलं का तर म्हणे तो काळ असा होता की ज्या घरी घरोघर 8-8, 10-10 मुलं असायची त्या काळामध्ये ॲबॉर्शन साठी माझी आई तसली डॉक्टर नव्हती. आणि त्यांनी असं पण सांगितलं की कर्नाडाला म्हणजे मी सांगितलं असतं की माझी आई आली असती तरी तुमच्या जीवाला धोका नव्हता कारण ती त्या पद्धतीची डॉक्टर नव्हती. पण आता हे पुढे घडलेली गोष्ट आहे. कर्नाड पण नव्हते नाहीतर मी कर्नाडा राजा माणूस होता मी सांगते त्यांनी नक्की याच्या काहीतरी केलं असतं. मग शेवटी मी माझा जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये मी हा खुलासा करून टाकला आणि त्या बाईंचा मला फोन आला नंतर की तुम्ही माझ्या आईला न्याय दिला. तर ही एक तुम्हाला नसलेली गोष्ट. आम्ही लेखका पलीकडच्या अनुवादका पलीकडचा अनुवादक आणि मग घडणाऱ्या ह्या सगळ्या मागच्या गोष्टी आहेत. मी म्हटलं तसं केतकर वहिनी ती अर्पण नाही केलेली पुस्तक काय असं पुस्तक नसतं. हो काय झालं ते मी पहिलं पुस्तक जे होतं ना त्याने मनाच्या भोवऱ्यात ते मी बेळगावला अर्पण केलं कारण तिथं माझ्या सगळ्या भाषांचं माझ्या बरोबर हे झालं त्यामुळे हा अनुवाद माझ्याकडनं घडला. त्याच वेळी मला एक वेगळा भाग आलं की आपण अनुवादित पुस्तकं कशी काय कोणाला अर्पण करू शकतो कारण ती मूळ लेखकाची आहेत ना. त्यामुळे मी काय माझ्याकडनं पुढे कुठली कोणाला द्यायला गेले नाही अर्पण करायला नाही. ते मला
इतकी सवय पडली हां. की मी केतकर वहिनी मी कुणाला तरी तुमचंच अर्पण पुस्तक करू आहे. शकले असते, हो. पण ती मला इतकी सवय पडलेली होती की त्यावेळेला माझ्या डोक्यातच नाही. कारण हे खूप उत्कृष्ट असं स्वतंत्र लेखन आहे केतकर वहिनी हे. अर्थातच काल्पनिक पात्र पण नाहीये ते. काल्पनिक नाही आहे, ते माझ्या मैत्रिणीची आई आहे. आणि पण मला तो फॉर्म असा मिळाला की आत्मकथनात्मक कादंबरी असं त्याचं ते आपोआप होत गेलं. तो वेगळ्या प्रोसेसचा वेगळी आहे. भैरप्पा कारंत हे तर लेखक होतेच सगळे. बऱ्याच नवीन लेखकांबरोबर पण तुम्ही काम केलं, अनुवाद केलात. त्याच्यापैकी मला वाटतं काश्मीरी पंडितांवरती एक कादंबरी आली मध्यंतरी. तर ती जी लेखिका आहे तिच्यात आणि तुमच्यात खरं तर पिढीचं अंतर आहे. म्हणजे हे कारंत किंवा भैरप्पा तुम्हाला सिनियर किंवा वरची पिढी, आणि ही मुलगी तर बरीच नवीन नवखी मुलगी आहे. तर असं हे कशीर पुस्तक जे आहे तर हे अनुवादाला घ्यावं असं कसं वाटलं? भैरप्पांनी रेकमेंड केलं, कारण भैरप्पांनी त्या कादंबरीला हे दिलं, प्रस्तावना लिहिलेली आहे. मी त्यावेळेला भैरप्पांची ग्रहभंग ही कादंबरी अनुवादित करत होते. तर एक दिवस मला भैरप्पांचा फोन आला की हातातलं काम बाजूला ठेव आणि ही कादंबरी अनुवादित कर. मी त्यांना म्हटलं हा बाजूला ठेव म्हणजे काय, मी तुमचीच कादंबरी अनुवादित करते. ते म्हटलं तरीही, कारण ही कादंबरी आत्ता येणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते बाजूला ठेव आणि ती तू हे कर. कारण इथं सांगायला पाहिजे, ही सहना विजय कुमार ही त्याची जी लेखिका आहे ती IT मध्ये काम करत होती. म्हणजे ती ITची इंजिनियर आहे, तिथं ती नोकरी करत होती. आणि त्यावेळेला ती जर्मनीला गेलेली होती कामानिमित्त. आणि तिथं तिने बघितलं की तिथं ज्यूज लोकांचं जे काय सगळं झालं आहे आणि ते जे काय त्यांच्याकडनं पाप घडलेलं आहे ते सगळं त्यांनी ठेवलंय आणि ते स्वतः म्हणजे चुकलं आमचं असं म्हणण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि तेव्हा ती एकीकडे जेव्हा अभ्यास वाचत होती आणि तिला कळत होतं की काश्मीरमध्ये इतकं मोठं हत्याकांड झालं, इतकं मोठी घटना झाली, 90 सालची घटना, आणि त्याच्याविषयी आपल्याकडे कुठेच काही लिहिलं गेलं नाही. हे तिला मनात खटकलं. ती भैरप्पांना भेटली. भैरप्पांनी तिला पूर्ण गायडन्स दिला, त्यासाठी काय काय वाचायला पाहिजे, लेखिका म्हणून तुम्हाला ह्या मार्गावर लिहायचं असेल तर काय काय करावं लागेल. आणि ह्या मुलीने ते सगळं केलं. म्हणजे भैरप्पांचं शिष्यत्व ही इतकी साधी गोष्ट नाही आहे. त्यांनी तिला सांगितलं आधी तू संपूर्ण भारतीय तत्वज्ञान समजून घे, पाश्चात्य तत्वज्ञान समजून घे, त्याच्यासाठी ही अमुक 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 पुस्तकं वाच आणि मग तू लेखणी उचल आणि तुला काय लिहायचं आहे ते लिहेल. तुला हे सगळं माहिती पाहिजे. हे सगळं ऐकणारी ती लेखिका होती, त्यामुळे तिने ते सगळं ऐकून ते पुस्तक लिहिलं. मी जेव्हा ते पुस्तक वाचलं, ते म्हणजे मी वाचलं म्हणजे विरूपाक्षाने मी ऐकलं, तेव्हा मला त्याच्यातला एक मुद्दा फार भिडला. म्हणजे काश्मीर विषयावर खूप जणांनी लिहिलं असेल, पण ही एक स्त्री असल्यामुळे तिला एक गोष्ट काय जाणवलेली आहे की 90चं हत्याकांड जे तिथे जे काही घटना घडल्या त्याला काय म्हणायचं ते म्हणू देत नाही, पण त्याच्यानंतर त्या एरियामध्ये मुलं जन्माला आलेली नाही आहेत काही काळापर्यंत. आणि म्हणजे याचा अर्थ ती पूर्ण कुटुंबाची व्यवस्था जी आहे किंवा साधी जे कुटुंबातला आनंद जो आहे हा सुद्धा त्या लोकांनी गमावलेला आहे. म्हणजे हे हत्याकांडाचं नोंद होईल, त्याच्या इतिहासामध्ये बघितलं पण जाईल. पण मला असं वाटतं की एक स्त्री असल्यामुळे तिला हा मुद्दा लक्षात आला आणि त्यालाही तिने त्या कादंबरीमध्ये स्पर्श केलेला आहे. म्हणजे इतर सगळेच विषय तिने घेतलेत, पण हा विषय तिने जेव्हा स्पर्श केलेला बघितला, म्हटलं हे पुस्तक आपण अनुवादित करायला पाहिजे. फारच छान झालंय. स्त्री असा उल्लेख निघाला म्हणून एक जोडून प्रश्न विचारते. बहुतेक सगळ्या पुरुष लेखकांचं तुम्ही अनुवाद केला. काशीर अशी एक कादंबरी होती, आणखी एक मला वाटतं 1-2च अशा आहेत की ज्या स्त्री लेखिका होत्या कानडी, आणि तुम्ही मराठी भाषेत त्याचा. तर
आणि तुम्हीही स्वतः स्त्री अनुवादिका म्हणून, तर काय फरक तुम्हाला जाणवायचा? कारण पुरुषांनी लिहिलेल्या कादंबऱ्या कितीही नाही म्हटलं तरी त्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो, आणि स्त्रियांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, आणि तुम्ही स्त्री अनुवादक, तर या दोन्हीतला फरक काय वाटतो, किंवा अनुवाद करताना काही वेगळेपणा जाणवला का? सुदैवाने मला जे लेखक भेटले ते या पद्धतीने विचार करणारे नव्हते. साधी म्हणजे अगदी मोठ्या 2 लेखकांची मी उदाहरणं सांगते. शिवराम कारंतांनी जेव्हा आपल्या आयुष्याचं तत्वज्ञान मांडायचं ठरवलं तेव्हा त्यांनी मुखर्जी ही स्त्री भूमिका घेतली आणि त्याच्यातून त्यांनी आपल्याला जे मांडायचं आहे ते मांडलं. तसंच की त्यांनी जेव्हा स्त्री पुरुष नात्याचा वेध घ्यायचा ठरवला तनमनाच्या भोवऱ्यामध्ये, त्यावेळेला सुद्धा त्यांनी एका गणिकेचा म्हणजे एका स्त्रीच्या पात्रातून तिला वेगवेगळ्या पुरुषांच्या विषयी नात्यांविषयी तिला काय पाहिजे आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे ते स्त्री आणि पुरुष मध्ये तसे अडकलेले नाही. तुम्ही त्याच पद्धतीने जर का भैरप्पांच्याकडे बघितलं तर भैरप्पांची तुम्ही जा ओलांडून कादंबरी बघितली, त्यात सत्या म्हणजे भारतीय जाती व्यवस्थेचा वेध घेताना सुद्धा त्यांनी सत्या हे स्त्री पात्र महत्वाचं ठेवलेलं आहे. किंवा आवरण सारखं जेव्हा कादंबरी ते लिहितात तेव्हा लक्ष्मी किंवा रजिया म्हणजे जिच्या दृष्टिकोनातून हे सगळं बघितलं जातं ते स्त्री ठेवतात. म्हणजे त्या प्रतिभेला लिंग नाही आहे, स्त्री किंवा पुरुष असं लिंग नाही आहे, ते स्वतंत्र लेखकच आहेत. त्यामुळे मला यांच्या कुठल्याही किंवा त्यांच्यामध्ये भैरप्पांच्या कादंबऱ्यामध्ये खूप वर्णनं येतात, ती वर्णनं शारीर असत नाहीत. त्यावेळेला त्यांच्या मनाची जी उलाढाल चाललेली असेल ती जास्त करून येतात, आणि ती उलाढाल जी आहे ना ती मानवी आहे, आणि तिथं स्त्री पुरुष हा भेद नाही आहे. त्यामुळे मला आणि तसला लेख असेल तर आपण कशाला अनुवादित करायला घेतो, मला कोणी सोडून घेतलं, मी सोडून देऊ शकते. पण मला जे भेटले ना हे सगळे लेखक या स्त्री आणि पुरुष या दोन्हीच्या पलीकडचे होते लेखक, आणि त्यांना जे सांगायचं आहे ते हे इतकंच त्यांचं सबळ होतं की मला हे प्रश्नच आले नाहीत. अनुवाद भाषांतर थोडंसं पुढे सरकत असताना भाषांतर अनुवाद याच्याकडे तुम्ही म्हणजे अनुवाद म्हणजे नेमकं काय असं तुम्ही सांगू शकाल, आणि भाषांतर म्हणजे काय? मी करते त्याला मी अनुवाद म्हणते. भाषांतर तेव्हा मला असं वाटतं जी वैचारिक किंवा माहितीपर पुस्तकं जी असतात ती फक्त या भाषेत आहेत, इंग्लिश भाषेत आहेत, त्यातून काढायची आणि आपल्या भाषेत सोडून द्यायची असं वाटतं. त्यामुळे ही जी क्रिएटिव्ह पुस्तकं जी असतात म्हणजे कथा, कादंबरी, नाटक, कविता आहे मी म्हणत नाही, कारण मी स्वतः कविताचे अनुवाद करत नाही. मी जरा त्या बाबतीत मला कळत नाही कविता, मला शिकवावी लागते कविता. पण म्हणून मला असं वाटतंय की त्याच्याकडे मी कसं बघते तर अनुवाद हे जे आहे आपल्याकडे अगदी पहिले लेखन करणारे जे होते ते महानुभाव पंथातले त्यांचे जे गद्य आहे तर तिथं मला तो शब्द जो आवडला, मला समजून मी जेव्हा तो वाचला तिथं म्हणजे गुरु 2 ओळी सांगतात आणि शिष्य म्हणतोय, म्हणजे मराठीतूनच त्यांनी सांगितलेलं असतं, आणि तो शिष्य म्हणतोय की मला हे अनुवादून सांगा, आणि मग गुरु तोच मुद्दा आणखीन थोडासा त्या शिष्याच्या पातळीवर येऊन त्याला कळेल या लेवलचे करून त्याला सांगतात. तर मी अनुवाद म्हणजे हे करते. भैरप्पांनी जे कन्नडमध्ये सांगितलेलं आहे ते मला माझ्या मराठी वाचकांच्यासाठी मी मराठीत सांगते, त्याला मी अनुवाद असा शब्द वापरते. भाषांतराच्या बाबतीत मी काही फार बोलू शकणार नाही, कारण मी भाषांतर करत नाही, मी करते ते अनुवादच करते. हा अनुवाद जो तुम्ही करता आता आणखी अगदी अलीकडच्या काळामध्ये आलं तर असा एक प्रश्न पडतो की AI तर सगळंच ट्रान्सलेशन करतं, अनुवाद करू शकेल का, आणि त्याचा काही धोका जाणवतोय का अनुवादक म्हणून? एखादी कादंबरी AI ला दिली, फीड केली आणि त्यांनी अनुवाद केला, असं होईल असं वाटतंय का? हा धोका वाटतोय का कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? मला वाटतं भाषांतर हा मी जो शब्द वापरला ना तिथं AI करू शकेल, कारण त्याला तुम्ही ऑलरेडी दुसरी भाषा फीड केलेली असेल तर तुम्ही हे करू शकता. ज्याला आपण सृजनात्मक लेखनाचा अनुवाद म्हणतो ते जर का दोघांनी केले तर 2 वेगवेगळ्या प्रकारचे अनुवाद होतात. हो.
म्हणजे ते तिथे मान्य आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारची डोकी वापरली जातात आणि ते अनुवाद दोन्ही उत्तम असू शकतात अनुवाद, पण ते वेगळे वेगळे होऊ शकतात. त्याचे मागं कारण जे आहे ते म्हणजे तिथं क्रिएटिव्ह रायटिंग ट्रान्सलेट करताना तुम्हाला ते एक आतलं काहीतरी लागतं. आता साधं एक उदाहरण सांगते. एका वर्कशॉपमध्ये एक अनुवादाचं कुणाला एक सांगितलं सगळ्या मुलांना की त्यांनी सांगितलं की एक मराठीच्या एक ओळ सांगितली, 2 ओळी, आणि त्याचा अनुवाद करा हिंदीमध्ये. आणि तो त्यांनी असा विचारलेलं, पाडगावकरांच्या कविता होती, ऊन ऊन 2 घास कुणीतरी वाढत असतं. तर त्याचा अनुवाद हिंदीमध्ये लोकांनी केलं, धूप धूप 2 वाले कोई तो बढ़ाता है. आता ते तसं अनुवाद करत मग तो अंधेला आपण अनुवाद म्हणत असू तर ठीक आहे, पण मला वाटतं काही बाबतीत तर फायदा होऊ शकेल. मला आत्ता असं वाटतंय की खूप मोठी अनुवाद शक्ती, भाषांतर शक्ती ज्या पद्धतीच्या पुस्तकांसाठी खर्च होती आहे, तर तिथं ते काम जर का ते यंत्र करत असेल तर काय हरकत नाही. नंतर मग तुम्ही जरा टचअप वगैरे करून दिलं तर काय हरकत नाही. जाहिरातीच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकेल, पण जाहिरातीत पण गंमत असते ना, क्रिएटिव्ह रायटिंग. म्हणजे काही तुम्हाला तिथलं एक उदाहरण असं सांगतात. एक जाहिरात होती, इथली प्रसिद्ध जाहिरात होती, आणि त्यामध्ये असं होतं की एका बाजूला ते दुधाची जाहिरात होती ती एका बाजूला असा किरकोळ माणूस दाखवलेला होता, आणि मध्ये ती जाहिरात होती की हे दूध तुम्ही वगैरे घेतलं तर तुम्ही असे व्हाल. आणि तो माणूस तिथं असा बलिष्ठ 6 पॅक वाला माणूस दाखवलेला होता. तर ती जाहिरात जेव्हा दुबईमध्ये वगैरे अशी कुठे कुठे गेली तिथे ती जाहिरात फेल गेली. का गेली असेल? कारण ते तर उलट लिहितात ना. त्यामुळे म्हणजे तुम्ही दूध प्यायला लागलो म्हणजे ते वाक्य असं झालं की तुम्ही असे असाल तर आमचं दूध पिऊन पिऊन तुम्ही इतके बारीक व्हाल. तर त्यामुळे अशा अगदी जाहिरातीचा अनुवाद करताना सुद्धा तुम्हाला लिपी कुठून इकडून घेतोय की इकडून घेतोय, म्हणजे अनुवादकांना संधी आहे. क्रिएटिव्ह तुम्हाला करायचं असेल ना तर ते जरा कठीण दिसतंय, कारण फार कमी जण याच्यात दिसतात. म्हणजे त्यामुळे म्हणजे मला असं वाटतं की मग ही कामं मोठ्या प्रमाणामध्ये जी होतात की आता ज्या पद्धतीने अनुवाद निघतात, भाषांतरांची पुस्तकं निघतात, ते उलट त्या बायका त्या काम करणाऱ्यांचं पण मेहनत कमी होईल ना. फटाफटा आणखीन 4 पुस्तकं करून होतील त्यांची, काय हरकत आहे. तशा त्या पद्धतीने यंत्राची मदत घ्यायला काही हरकत नाही. त्याच्यावरच हे अवलंबून ठेवू नये, एवढंच मी शैली ही जी स्वतंत्र अनुवाद करण्याची हे आहे ती स्वतंत्र अनुवादपेक्षा क्रिएटिव्ह म्हणजे ज्याला आपण सृजनात्मक लेखन म्हणतो, तिथं ऑलरेडी मी लेखकापेक्षा अनुवादकाला या सगळ्या झटापटी करून बऱ्यापैकी काहीतरी बळी द्यावाच लागलेला असतो. जर त्याला यंत्राच्या शाबंदी केलं तर मला मग त्याचं काय होईल, म्हणजे परमेश्वरच गती. थोडं अनुवादापासून पुढे जाताना तुम्ही इतर माध्यमही हाताळलीत, जसं केतकर वहिनींसारखं स्वतंत्र पुस्तक लिहिलं, आत्मकथन तर लिहिलंच, संवादू अनुवादू, इतर माध्यमांमध्ये कुठे कुठे कामं केलीत, आणि मग ती TV असेल, सिनेमा, पटकथा, अशी काही कामं काय झाली ते धावताय काढावं. सिरियलसाठी केलं मी काम. सिरियलसाठी मी तुमच्यापैकी काही सिनियर लोकांच्या लक्षात असेल तर 5च्या सुमाराला ETVवर सोनियाचा उंबरा नावाची एक सिरियल यायची. त्याचे मी पूर्ण 400 एपिसोड लिहिले. मी रेडिओसाठी जेव्हा लिहिलेलं होतं, रेडिओसाठी लिहिलेलं होतं की वंशवृक्षचा मी 14 भागामध्ये केलेलं होतं. तो एक अनुभव माझ्या गाठीशी होता, आणि तेव्हा मला ETVकडनं विचारणा आली की हे तुम्हाला आम्हाला हे मराठीमध्ये ही सिरियल करायची, कन्नडमध्ये मूडलमने नावाची होती.
तर तेव्हा सुरुवातीला मला जरासा माझा हा अनुवाद करतानाची निष्ठा हा जो प्रकार होता ह्याचा मला त्रास झाला. म्हणजे कारण मी फार जसंच्या तसं म्हणत होते आणि ते चॅनल दिग्दर्शक सगळे म्हणत होते की जरासा मोकळेपणा नाही करणार. मग त्याप्रमाणे ते टेक्निक घेऊन आम्हाला ते करावं लागलं. पण पहिल्यांदा केलं मी, तर भरला शूटिंग होतं. पुढे 400 एपिसोड मी छान मजेत केले. पुढे मग काही एपिसोडच्या बाबतीत त्यांचे काही सिरियलचं काम करून ते मुंबईला शूटिंग व्हायचं. मग माझ्यात असं माझे काही वाचक मला फोन करायचे, उमाताई काय चाललंय तुमच्या सिरियलचं, कारण तिथं कोणीतरी दुसऱ्या लिहायचं आणि त्याचं काहीतरी चालायचं. मग मी हळूहळू माझा तो जो उत्साह होता तो पण माझा थंड झाला. अनुवादावर हाऊस फेटली असं म्हणायला पाहिजे. मूळ पिंड अनुवादकाचा असल्यामुळे तुम्ही पुन्हा मी इकडे थोड्या पटकथा, कथा आणि टीव्ही सिनेमाच्या सिरियल बाबतीत पण असं व्हायचं की काही कन्नड चांगला सिनेमा असतील ना, तर हे म्हणजे अनुवादकाने ह्या जागा आहेत काम करायच्या दृष्टीने. तर प्रोड्युसर राईट्स घेतात आणि तुम्हाला आणून देतात आणि हा सिनेमा काय आहे आम्हाला सांगा. अच्छा. मग त्यावेळेला आपण सकाळी उठून सिनेमा बघत लिहायला सुरुवात करायची आणि ते लिहून दिलं की त्या प्रोड्युसरशी आपला नाता संपला. पुढे त्याचं काय करतात विचारायला जायचं नाही, कारण तिथं तुम्ही त्या पूर्ण क्षेत्रामध्ये तुम्ही जे लिहून देता हे रॉ मटेरियल असतं. त्यामुळे त्याचं तुम्ही पुढे काय करावं इथं लक्ष घालायचं नाही. मिळालेले पैसे चेक घ्यायचा आणि शांत बसायचं. शेवटचे 2-3 प्रश्न घेऊया. एक म्हणजे अनुवादक संधी काय काय आहेत आत्ता असं वाटतंय आणि त्यांनी काय तयारी करावी जर एखाद्याला अनुवादक व्हायचं असेल तर? मला वाटतं की म्हणजे मी आता असं बघते की इंग्लिशमधनं किंवा परक्या भाषेतून अनुवाद करणारे खूप जण आहेत. त्या मानाने आपल्या देशी भाषांमध्ये एकमेकाकडे अनुवाद करणारी मंडळी तुलनेने कमी आहेत. म्हणजे अगदी मी कन्नड मराठीच्या संदर्भात सुद्धा म्हणू शकते. तर मला वाटतं हे क्षेत्र म्हणजे आपल्याला अशा जर का सीमा भागातले आपण असू आणि आपल्याला 1-2 भाषा येत असतील तर त्याचंच आपण पोषण का करू नये. दुसरी एक भाषा क्लासला जाऊन म्हणजे जी भाषा इथे वापरात नाही असली भाषा शिकवून की म्हणजे काय चाललंय आपल्याला कळत नाही, त्याच्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या ज्या भाषा आहेत जिथं जिथं ह्या सीमा लागलेल्या आहेत तिथं तर हे सहज होणं शक्य आहे आणि खूप मोठं क्षेत्र आहे ते. कारण हे मी आत्ता जी उदाहरणं सांगितली जाहिरातीचं तर आहे, तिथं तुम्हाला आम्ही जे ललित साहित्याचा अनुवाद करतो हे सोडून द्या, हे आम्ही स्वांत सुखाय करतो त्याचं आम्हाला जे मिळायचं ते मिळतं, हा भाग वेगळा आहे. पण तरुण पिढीला आपण सांगायचं असेल तर जाहिरातीमध्ये शब्दावर तुम्हाला पैसे मिळतात. त्याशिवाय आता हे वेगवेगळ्या सिनेमा डब होत असतात वेगवेगळ्या भाषांमध्ये, तिथं तुम्हाला काम करायला मार्ग आहे. किंवा सिरियल्स आता हल्ली खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं तुम्हाला काम करायला स्कोप आहे. आणि तिथं मी तरुण मुलांना मुद्दाम हे पैशाची गोष्ट सांगते की आर्थिक पण तिथं समाधानकारक आहे. हे तुम्ही प्लॅन केलं तर तुम्ही चांगलं करिअर तिथं करू शकता. सांगलीत हा प्रश्न विचारण्याचं कारण अनेकांना जुजबी कानडी येत असतं. जसं तुमच्या बाबतीत आहे की अनेक जण घरात कानडी बोलत असतात, अनेकांना समजतं कानडी सांगली भागामध्ये. कारण मिरजेला पेशंटशी बोलताना अनेक डॉक्टरना कानडी वापरायला लागतं. इथेही अनेक दुकानदार, वकील या सगळ्याच लोकांना बेसिक कानडी सांगलीत येत नाही असं होत नाही. निदान सोलापूर भागामध्ये गेल्यावर तिथं तुम्हाला तेलुगू पण येतं. याला खरं जोडून एक मला जो वेगळा प्रश्न असा वाटतो की सीमा प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता. म्हणजे तुम्ही कानडी काय बेळगावला जन्माला आलात आणि सगळं तुमचं कार्यकर्तृत्व प्रमाण भाषा मराठी असलेल्या पुण्यात गेलं, तर सीमा प्रश्न तुम्ही कसा बघता आणि तो भाषिक म्हणून कसा बघता? मला स्वतःला असं वाटतंय की या प्रश्नाकडे आपण काहीतरी चुकीच्या पद्धतीने बघत आलेलो आहोत आणि आता ते बऱ्यापैकी बिघडलंय सगळं प्रकरण. त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे, आता कुणी आपल्यासाठी करणार नाही, ती आपली जबाबदारी आहे. म्हणजे मला एक असं वाटतं की ह्याला आपण सीमारेषा जे म्हणतो त्याच्यापेक्षा त्याला मिलनरेषा का म्हणू नये. कारण तिथं इतके ते कुटुंब एकमेकाशी, म्हणजे माझं माहेर आणि सासर, माझं जेव्हा मी सांगितलं मी मराठी कन्नड नको म्हणत होते
माझं लग्न झालं त्यावेळेला माझं सासर पूर्ण कन्नड होतं आणि माझं माहेर पूर्ण मराठी होतं. माझ्या लग्नानंतर माझी जाऊ मराठी घरातली आली, मी मराठी घरातली आली, त्यामुळे सासर हळूहळू मराठी झालं आणि माझ्या 5 भावजयांच्यापैकी 3 भावजया कन्नड घरातनं आलेल्या आहेत. त्यामुळे आता मी त्या सगळ्यांच्या बरोबर कन्नडमध्ये बोलते आणि जावेबरोबर मराठीत बोलते. अरे वा. तर हे इतकं जैविक आहे ते का आपण जपलं नाही? म्हणजे राजकारण जाऊ देत, त्यांना काहीतरी वेगळं साधायचं असेल, पण आपण सामान्य माणसं आहोत ना, आम्हाला हे रोज अनुभवायला येतं ना. तर म्हणजे जर आपण हे जर का चुकवलं असेल तर चूक आपण राजकारणाला तरी काय देऊ शकतो? चूक आपलीच आहे, आपणच याच्यातून सुधरू शकतो. ठीक आहे, एक पिढी जरा झाली त्याच्यामध्ये मिसलीड झाली म्हणून पुढची पिढी तरी सुधरू शकते ना ह्याच्यातून. सीमा प्रांतात 2 भाषा शिकवल्या तर सहजी शिकता येतील आजही. काय हरकत आहे, शिकवायची सुद्धा गरज नाही असं मला वाटतंय. खरंय. आपण आग्रही राहिलं नाही ना तर शिकवायची पण गरज नाही. येतच बाजारात गेल्यावर समोरची भाजीवाली कुठल्या भाषेत बोलणार आहे मला माहित नाही. किंवा दुकानात गेल्यावर दुकानदार मला हे कापड कसं दिलं हे मी विचारलं तर तो मला बरोबर कन्नडमध्ये बोलायला लागतो आणि मला कळतं, मी त्याच्याबरोबर कन्नडमध्ये बोलायला लागते. ती भाजीवाली जर का माझ्याबरोबर मराठी बोलत असली म्हणजे माझी भाषा कुठली, म्हणजे हे मला वाटतं या सगळ्या इश्यूकडे अस्मिता प्रकरणापासून मी जिथून माझी सुरुवात झाली चुकीची, तर तिथून मला असं वाटतं की आता आपण पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे, विचार तरी करायला पाहिजे. निदान ज्या घरामध्ये 2 भाषा आहेत त्यांनी त्या जपल्या वाढवल्या तरी पाहिजेत किमान. कितीतरी कुटुंब मी अशी पुण्यात बघितलंय की ते सगळे सांगतात की आमचे आई वडील परस्पराशी कन्नड बोलत होते, आम्हाला कन्नड कळत नाही. आमचे सासू सासरे एकमेकाशी कन्नड बोलत होते, आम्हाला कन्नड कळत नाही. आता ह्याला जबाबदार मला माहित नाही मागची पिढी की पुढची पिढी, पण जे आहे ते बिघडलंय एवढंच कन्नड भाषेला तर अभिजात दर्जा पुष्कळ आधी मिळाला, मराठी भाषेला अलीकडे मिळाला. याकडे तुम्ही कसं बघता, मराठी भाषेच्या अभिजात दर्जाकडे, की आता उत्सव संपवून आणखी पुढे जायला हवंय? कसं बघता त्याच्याकडे? कारण याचा आपण उत्सव करत राहिलो ना तर ते एक आमचे कन्नड लेखक आहेत जयंत कैकिणे नावाचे, ते कन्नडला जेव्हा मिळाले ना तेव्हाच ते मिळालेले होते की हे असं चाललंय की टायटॅनिक बुडायला लागलंय आणि आम्ही इंडोसाइट सेलिब्रेट करायला लागलो. तर हे आता मराठीच्या बाबतीत पण हळूहळू व्हायला लागलंय काय? म्हणजे मराठी भाषा, मराठी इथली जी असलेली एक मराठीची संस्कृती म्हणा काय म्हणा ही आपण नीट सांभाळायला पाहिजे. पण मला दुसरं असं वाटतं की हे अभिजात भाषेच्या ह्याच्यात नीट वापरलं ना तर हे खूप चांगलं होऊ शकेल. कारण ह्याच्यामध्ये त्यांची काही जी गोष्टी आहेत ना की लायब्ररीला मदत करणं, वेगवेगळ्या मराठीच्या संवर्धनासाठी किंवा मराठी वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये जर का अभ्यास होत असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे स्कॉलरशिप वगैरे मिळणे, या प्रकारामध्ये तरुण मुलं तिथे वळू शकतात. अनुवादकांनाही अनुवादकांना तर भरपूर संधी आहेच आहे आणि ती दोन्हीकडनं आहे म्हणजे मराठीतून कन्नडमध्ये वेगळ्या भाषांमध्ये आणि वेगळ्या भाषेतून मराठीमध्ये, हे दोन्ही व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे तिथेही व्यवस्थित काय आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठे येऊन आदळतात आर्थिक प्रश्नावर. जर का अभिजात भाषा म्हणून त्यांना ज्या पद्धतीचे फंड्स मिळत असतील व्यवस्थित तर तो सगळा पैसा जो आहे तो नीट पद्धतीने पुढच्या ह्या काम करणाऱ्या लोकांच्या पर्यंत गेला तर मराठी भाषेत काम करणाऱ्यांच्यात पण एक चैतन्य येईल ना. आता जे एक प्रकारे एक काय ह्याच्यात करून होणार आहे असं नाही. इथं पण काम केलं तर तुम्हाला परदेशातल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मराठीचा प्रोफेसर म्हणून नोकरी मिळू शकते. इतकी शक्यता जर का इथल्या तरुण मुलाच्या मनात निर्माण झाली तर का नाही? त्यामुळे हे जे आता आपल्याला एक मोठी जबाबदारी आहे, आता ह्याच्यावर कोण कोण जबाबदार आहे माहित नाही, पण आपण एक सामान्य मराठी प्रेमी म्हणून आपण ह्याला सकारात्मक ह्याला सामोरं जाऊन त्याचे जे फायदे असतील ते मराठीसाठी आपण करून घेण्यासाठी स्वतःला बांधून घ्यायला पाहिजे. मला माहिती आहे खूप प्रश्न असणार आहेत, वेळेची पण मला थोडी मर्यादा दिसतीये, बराच वेळ झालाय. एक शेवटचा प्रश्न जो आवरत नाहीये आणि जो सगळ्यांना डोक्यामध्ये असणार आहे, एवढ्या मोठ्या
कन्नड आणि मराठी साहित्य वर्तुळामध्ये तुम्ही वावरता इतकी वर्ष. रांची ढेरे, पु ल देशपांडे, सुधा मूर्ती, अनिल अवचट, या सगळ्यांचा स्नेह तुम्हाला होता. ही सगळी लोक घरी येणं जाणं, चर्चा, हे सगळं तुमच्याशी होतं. सगळे तर घेणं शक्य नाही, पण अशा काही व्यक्तींचा सहवास की जे इथे थोडं सांगावंसं वाटेल की या व्यक्ती आयुष्यात आल्या. हो, मी सांगलीमध्ये बोलतीये. हां. तर मला कमल देसाईंची आठवण सांगणं, मला आज सुद्धा मी ती नदी ओलांडत असताना मला कमल देसाईंचीच आठवण आली. कारण त्या पुण्यात जरी राहत असल्या तरी त्या मनोमन सांगलीतच होत्या. अगदी अगदी. म्हणजे त्यांच्या बोलण्यात सांगलीचे खूप संदर्भ यायचे. त्या आमच्याकडे यायच्या, विरूपाक्षांना त्या बिरुदा म्हणायच्या. बर. आणि त्यांच्या तात्विक, आता कमलताई ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे, त्या दोघांच्या भयंकर तात्विक चर्चा चालायच्या. मी निमूटपणे स्वयंपाक पाणी, कमलताईंना ताक लागतंय, कमलताईंना लोणचं लागतंय, याच्या मागे जायचे मी त्यांच्या, कारण त्यांच्या खूपच चर्चा चालायच्या. आणि असं त्यांचं, आज त्या आल्या तर त्यांची औषधं संपायची, मग घरी जाऊन औषधं आणायची, मग परत त्या पुढे त्या चर्चा सुरू व्हायची त्यांची. अशा पद्धतीने त्यांची चर्चा चालायची. एक फक्त गमतीशीर आठवण त्यांची मला सांगायची. त्या राहायच्या ना आमच्याकडे. एक दिवस त्या सकाळी उठल्या, आमच्याकडे सकाळचा चहा करायचे, नाश्ता करायची, ते सगळी जबाबदारी विरूपाक्षांची. बर. तर सकाळी त्या जागा झाल्या, आत आल्या आणि हे पिशवी, दुधाची पिशवीचा असा कॉर्नर कापून चहापुरतं दूध घेऊन बाकीचं त्यांनी तसंच ठेवलेलं होतं, कोरा चहा. तर एकदम बिरुदा बिरुदा ते पडेल सांडेल असं म्हण. बर. त्या एकदम जरा पॅनिक झाल्या. तेव्हा यांनी सांगितलं, कमलताई काही काळजी करू नका, माझी ही पिशवी पडू नये म्हणून पृथ्वी स्वतःपुरती अमुक अमुक वेगाने फिरती आहे. त्या सगळ्या सकट सूर्यमालेभोवती इतक्या वेगात फिरती आहे आणि त्या सगळ्या सकट ब्रह्मांडामध्ये सगळे फिरत आहेत. त्यामुळे माझी ही पिशवी अजिबात पडणार नाही. म्हणजे या लेवलवर त्यांचे विनोद पण चालायचे. आणि त्या जे कमलताईंना ज्याने जे ओळखतात ते त्यांचं हसणं तुमच्या लक्षात असेल. त्या हसायला लागल्या की काय विचारायचं नाही. आम्ही ऐकलंय अर्थातच इतक्या जवळ, पण हसण्याबद्दल आणि एकूणच त्यांच्या चर्चा, तात्विक, हे सगळं. ताराबाईंच्या बरोबरचा माझा खूप चांगला स्नेह आहे. पण मला आणखीन एक अनिल अवचटांच्या विषयी एक सांगायचं आहे. अनिल अवचटाने पूर्णचंद्र तेजस्वी यांचं मी केलेला अनुवाद करवालो आणि गुड माणसं हा पंचधारेने प्रकाशित केलेला त्यांनी वाचला आणि त्यांना कधीतरी माझा पत्ता मिळाला, ते घरी आले. त्यांचा स्वभाव हाच होता की त्यांना ते पटलं की ते यायचे घरी. आणि त्याच्यानंतर हे जवळजवळ 93 सालापासून त्यांचा आमचा परिचय झाला. विरूपाक्षांचं आणि त्यांचं तर खूपच पटलं. मग त्यामुळे त्यांचं क्लासिकल संगीत ऐकायला जाणं हे सगळं सुरू झालं. शेवटीच्या काळात त्यांचा लेख लिहून झाला आणि फिरायला जायचो युनिव्हर्सिटीमध्ये. त्यावेळेला ते दिवसभर कुठे फिरून आलेले असायचे, काय सांगायचे. आम्ही घरात बसून काम करणारे माणसं, त्यामुळे आमच्या दृष्टीने ती एक खिडकी बाहेरचं जग बघायला मोकळी होते. आणि मग त्यांचा असा सकाळी आदल्या दिवशी रात्री फोन यायचा, माझा लेख झालाय येऊ का. बर. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते 9ला नाश्त्याला काय करणार आहे, नसेल तर साबुदाणा भिजत टाका, खिचडी करायची उद्याला, आणि मग ते येणार आणि मग त्यांचं ते वाचून दाखवणार. आणि मला त्या माणसाचं असं कौतुक वाटायचं. त्या अवचटांचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी स्वतः पण त्यांच्या त्या पुस्तकाने प्रभावित झालेली आहे. पण नवीन लेख वाचून दाखवताना त्यांचा चेहरा अगदी आत्ता 10वीची परीक्षा देऊन आलेल्या मुलाचा कसा होईल तसा, असं अगदी ते उत्सुकतेने बघणार. मी त्याच्यात प्रेशरला बळी पडून मी वा छान आहे म्हणायची. विरूपाक्षांचं तसं नव्हतं, ते नॉन सेन्स पर्सनॅलिटी होते. त्यामुळे त्याला खटकणारे असेल तर ते सांगायचं. ते सांगितलं की त्याने किंवा यांनी सांगितलं ना वा छान झालं की मग आता उमाबाई ती खिचडी आणा असं व्हायचं त्यानं. असं त्यांच्या बरोबरचं खूपच या पद्धतीचं झालं. शेवटच्या काळात मात्र कसं झालं की त्यांची अगदी शेवटची एक आठवण मला सांगायला पाहिजे. विरूपाक्ष गेले त्या पूर्ण करोनाच्या काळात त्यांनी आम्हाला भाजी आणायची जबाबदारी घेतलेली होती अवचटाने. त्यांचा ड्रायव्हर असायचा आणि त्या शनिवारी त्यांचा फोन यायचा मला की उमाताई मंत्रिमंडळाची यादी सांगा, आमचे ठरलेले सण. मग त्याला मी मला काय काय भाजी पाहिजे ती सांगणार. मग दुसऱ्या दिवशी ती सगळी भाजी घेऊन आम्हाला ते द्यायला यायची.
घ्यायचे आणि मग ते तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे ते धुणे वगैरे ते सगळं पुढचं झालं. विरूपाक्षी गेले त्याच्यानंतर मात्र त्यांना मला एकटीला सहन करणं व्हायचं नाही, कारण अवचटांचा स्वभाव फार हळवा होता. ते यायचे जेमतेम एक दोन म्हणजे भाजी मला आणून द्यायचे आणि मग ते थोडं 1-2 मिनिटं बसलायचे आणि निघून जायचे. म्हणजे अजिबात त्याच्या पूर्वीचा त्यांचा स्वभाव ज्यांना माहिती आहे, गाणं म्हणणं, त्यांचा गप्पा मारणं, ते सगळं त्यांचं नंतर त्यांची जवळपासची खूप माणसं तेव्हा गेली. सुमित्रा भावे गेल्या. त्या सगळ्या प्रकारामध्ये ते जे हळवे झाले ते झाले आणि अगदी शेवटचं त्यांचं असं झालं की ते एक दिवस मी पॉझिटिव्ह होते झालेली होते आणि त्या दिवशी आम्ही त्यांना कळवलं, सांगितलं नव्हतं कारण हे मुक्ताला माहिती होतं, पण मुक्ता म्हटली की बाबाला नको सांगायला कारण तो याच विषयी फार हळवा झाला. आणि हे न कळवता ह्यांनी बेल केली आणि दारात उभे. तर मी त्यांना म्हटलं येऊ नका तुम्ही आत. तो एकदम असा त्यांचा चेहरा झाला, असा एकदम असा भेदरल्यासारखा. तर मी म्हटलं की अहो मला काही होत नाही आहे, तुम्हाला काही होऊ नये म्हणून मी सांगते आहे वगैरे करून मी त्यांना फोनवर सांगितलं. पण ते तेव्हा जे गेले त्याच्यानंतर ते पुढे 1-2 दिवसात म्हणजे ते बेशुद्ध झाले आणि नंतर मग ते गेलेच. म्हणजे त्यामुळे त्यांची शेवटची जी भेट झाली ना ती ही अशी झाली. म्हणजे मला अगदी खटकण्या म्हणजे आपण काय आपल्या हातात नसतात या गोष्टी, खरंय. पण ही अशी झाली. म्हणजे साहजिकच पुण्यात राहिल्यामुळे आणि लेखन वर्तुळामध्ये, साहित्यिक वर्तुळामध्ये असल्यामुळे खूप मोठा सहवास मित्रपरिवार तुम्हाला लाभला. कानडी विरूपाक्ष दादांचेही अनेक मित्र कानडी लेखक असल्यामुळे तोही आणि तुमच्या अनुवादामुळेही तोही सगळा मित्रपरिवार तुम्ही जोडून ठेवलात. एकूण शेवटचे एक अनुवादक लेखिका आणि वयाची 75वर नुकतीच ताईंनी पूर्ण केली आहे. तर आता या सगळ्या प्रोसेसकडे मागे वळून बघताना कसं वाटतंय आणखी पुढे काय करावं असं वाटतंय? म्हणजे 75 वर्षाची एक फार दुःखद आठवण मला सगळ्या करून देतात. मी विसरत असते. असं नाही, आम्ही उलट की किती 75रीत सुद्धा इथे मला अनेक माझ्या काकू, आत्या, मावशी आणि वडीलधारी मंडळी आहेत की जी थकली कारण नसताना. पण हे सांगताना मला काय म्हणायचं आहे की हा सगळा जो काय प्रवास आहे की नाही, हा काय एका दिवशी झालेला प्रवास नाही आहे. रोज थोडं थोडं करत गेले. गेले 40-45 वर्ष रोज उठल्याबरोबर काहीतरी करायला काम आहे ते करत राहायचं. असं करता 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 कधीतरी मोजायला बसले तर माझी झालेली होती एवढी पुस्तकं. त्याला काय फरक आहे ना, आता पण तेच करायचं. आता फक्त वाचायचा प्रश्न जो येतो ते माझी भावजाई आलेली आहे म्हणजे ती कन्नडची ग्रॅज्युएट आहे. मी ऍक्च्युअली 21 सालानंतर बंद करणार होते. मी म्हटलं तर चिकार झाला त्यात नको. ती मला म्हटली की असं का करता आणि मी वाचून दाखवायचा प्रश्न आहे ना तर मी वाचून दाखवते. असं करत तिने तिच्या अट्टाहासाने आम्ही हे पुढे कंटिन्यू केलं. या पद्धतीने माझी 2-3 पुस्तकं पण झाली या पद्धतीने. बस त्यामुळे आता पण आमची कामं सुरू आहेत. अच्छा. आणि आम्ही प्लॅन करतो दोघी की आता भाऊ आता ह्याच्या पुढे आणि काय नाही माझं निघून झालं ना की मी तरी माहेर म्हणून तिच्याकडे जाते, ती माझे लाड करते किंवा ती तरी माझ्याकडे येते जरासं तिला पण चेंज, असं आमचं चाललंय. त्यामुळे हे काम होत राहणार. एका दृष्टीने माझ्या हातात हा एक वसा मिळालेला आहे, चुकून कळत न कळत. पण हे काम जोपर्यंत आपला मेंदू चालू राहील आणि हातपाय चालू राहतील तोपर्यंत मला करता येण्यासारखं आहे हा काम. त्यामुळे का नाही म्हणायचं ना. छान. असेल वेळ 5 मिनिटं तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर 1-2 घेऊया. अगदी प्रातिनिधिक. विचारा. चालेल. हो मी सांगते. मी योगेश सलगर. मी तुमचे बरेचसे अनुवाद वाचलेले आहेत. मला असं म्हणायचं होतं की तुम्ही इतकी वर्ष अनुवाद करता तर राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावरती अनुवाद तुमचं एक मंडळ असतं आणि त्यात काही तुम्हाला जबाबदारी सोपवण्यात आली होती का? म्हणजे अध्यक्ष पद किंवा हे अनुवाद करणाऱ्यांचं पण एक तुमचं मोठं मंडळ आहे. अनुवादकांचं पण एक राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर मंडळ आहे. तिथं काही तुम्हाला जबाबदारी कोणी सोपवली होती का?
अशी कामं करतात. आता तुम्हाला रवींद्र गुर्जर हे एक मोठी त्या पद्धतीचं काम करतात. ते त्यांनी स्वतः अशा एक मंडळ निर्माण ज्याला व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरीच 150 पेक्षा जास्त अनुवादक त्याच्यामध्ये सामील आहेत. त्यांचं ते संमेलन वगैरे पण भरवतात. हा, मग त्या संमेलनात तुम्हाला इन्व्हाइट करून तुमचं मार्गदर्शन घेतलं का? तुमचा प्रसिद्धीपरायण स्वभाव असल्यामुळे तुम्ही बाजूला राहिलं असं बोलवा का मी ज्या पद्धतीचे अनुवाद करते ते मी क्रिएटिव्ह साहित्याचा अनुवाद करते, त्यामुळे त्या पद्धतीत कोणाला काही अडचणी असतील तर मी नक्की मार्गदर्शन करायला येऊ शकते. चालेल, म्हणजे मी तसं कळवेन त्यांना. थँक्यू मॅडम. मॅडम, आपलं मंद्र पुस्तक वाचत असताना मला असं जाणवलं की मंद्र भैरप्पा, तर भैरप्पांचं संगीतविषयीचं आणि नृत्यकलेविषयीचं ज्ञान आगाध आहे. ज्ञान आगाध सुरुवातीपासून असेल किंवा त्यांनी ती कादंबरी लिहायचं म्हणून ते ज्ञान प्राप्त करून घेतलं असेल. तर अनुवादिकेला त्या विषयाच्या त्या तथाकथित ज्ञानसागरात किती खोल बुडी मारावी लागते की भैरप्पांनी केलेल्या ह्याच्यावर आपलं चालून जातं. माझा फायदा असा झाला की मी माझ्या माहेरचं वातावरण जे आहे ते क्लासिकल संगीताला जास्त पूरक असंच आहे. म्हणजे आम्ही जन्मला सुरुवातीपासून वडिलांच्याकडे येणारे माणसं संगीत क्षेत्रातली असायची. ते स्वतः त्यांच्या गप्पा त्या पद्धतीच्या चालायच्या, साहित्यिक नाही पण संगीताच्या विषयातलं त्या पद्धतीचं वातावरण होतं. ती भाषा माझ्या कानावर पडत होती. म्हणजे मला सारे गम पद नि सा नंतर सा नि ध प म ग रे सा हे होतंय हे मला माहिती होतं. ओके. किंवा म्हणजे असं नाही की ते सारे गम पद नि सा सारे गम पद नि सा असली चूक माझ्याकडनं नव्हती. दुसरं एक म्हणजे आम्हाला तिथं प्रायमरी शाळेमध्ये सुद्धा सुरुवातीचे धडे शिकवायचे, संगीतातले पहिले राग शिकवायचे, लक्षण गीतं वगैरे शिकवायचे, ताल जे ठराविक 2-3 महत्त्वाचे ताल शिकायचे. त्यामुळे अगदी प्रायमरी नॉलेज जे आहे संगीताच्या बाबतीत ते मला होतं. आणि त्यामुळे नंतर जे प्रश्न पडत गेले त्यामध्ये मी भैरप्पांच्या संपर्कात होते. त्यांना मी प्रश्न विचारायची यातले मला काय पडलं. स्पेशली भैरव आणि भैरवी हे 2 वेगळे राग आहेत. तर मग आता हे मला माझ्यासारखेला ज्याला त्याचं शास्त्रीय ज्ञान नाही तिथं मी कन्फ्युजन करू शकते. अशा पद्धतीचं मी त्यांच्याशी बोलून पण ठरवायचे. स्वतः भैरप्पांना क्लासिकल संगीत हे जे त्यांचं तर मी आत्मकथन वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचं या क्लासिकल संगीताबरोबरचं फार वेगळ्या प्रकारचं नातं आहे. ते म्हणतात की राग ऐकताना माझी कल्पनाशक्ती बहराला येते आणि मला वेगवेगळं सुचत जाते. हे त्यांचं त्याच्याविषयी होते. आणि जेव्हा त्यांनी मंद्र कादंबरी लिहायची ठरवली त्यासाठी त्यांनी पुन्हा क्लास लावलेला होता. तेच मला विचारायचं होतं की क्लास लावलेला इतक्या खोल जावं लागतं का? पण मला त्याचा काही फार भय पडला नाही, कारण त्यांनी लेखकांनी इतकं स्वच्छ सगळं लिहून ठेवलेलं होतं आणि कन्फ्युजन होणारं जे होतं ते मी त्यांच्याशीच संवाद साधत होते. थँक्यू. खरं तर अनुवादिका उमाताई कुलकर्णी यांच्याबद्दल थोडीफार माहिती, गप्पा, चर्चा काय जी काही आपण केली ती केली. थोडासा सल माझ्या मनात अजूनही आहे त्यांच्या घरी जाऊन आल्यामुळे. चित्रकार उमाताई कुलकर्णी यांच्याबद्दल आज फार विचारता आलं नाही. फार ॲब्स्ट्रॅक्ट सुंदर पेंटिंग काढतात. सुंदर अशासाठी म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट आपल्याला काहीही कळत, म्हणजे मला चित्रकलेतलं फार काही कळत नाही म्हणून की काय बघतोय आणि काय बघायचं असतं हे खरंच कळत नाही. पण त्या ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग खूप छान करतात. त्यांच्या घरामध्ये विरूपाक्ष दादांचं काढलेलं एक पोर्ट्रेट आहे. एकूणच त्यांची सगळी चित्र जी काही घरात हॉलमध्ये बघितली त्यावरनं असं वाटलं की मूर्तिशास्त्र, शिल्पशास्त्र याच्या अभ्यासिका आणि चित्रकार उमा कुलकर्णी याच्याकडे थोडं दुर्लक्षच झालं ना अनुवादामुळे. असं पण मला काय वाटत नाही, कसं काय वाटत नाही. आता सुद्धा मी चित्र काढते ना, माझी प्रदर्शनं होतात, पुण्यात होतात, कोल्हापूरला झालंय, बेळगावला झालंय, गोव्याला झालंय, बडोद्याला झालंय. त्यामुळे ते करत राहायचं. जेव्हा चित्र काढायची असतात तेव्हा चित्र काढायचे, जेव्हा लिहायचं असेल तेव्हा लिहायचं. याच्यावर एखादं पुस्तक त्या लिहितील अशी आपण आशा करूया. चित्रकला आणि मी
मी असं काहीतरी. कारण तो एक खूप मोठा पैलू मला एकूण वाटला अनुवादक सोडून, आणि तो आज तेवढा मला कव्हर करता आला नाही, वेळेच्या बंधनात. पुष्कळ वेळ झालाय. आहे कोणाचा? हां, हो, घेऊया शेवट. तुमचं शिक्षण चित्रकलेमध्ये आहे आणि अनुवाद तर तुम्ही उत्तम करता, पण ही जेव्हा निर्मिती होत असते, म्हणजे अनुवाद करत असताना तुमचं मन त्या कादंबरीमध्ये रेंगाळायचं का? आणि अशा वेळी भाजी फोडणीला टाकायची आहे, हे दिवसाचं कर्तव्य पण करायचंय, याचा समतोल तुम्ही कसा साधायचा? क्या बात आहे, मस्त. मला वाटतं हे सगळे करत असतात. हे सगळेच पुरुष नोकरी करता करता लेखन करतातच ना आपलं. मग आम्ही भाज्या करता करता लेखन केलं, याच्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? पण आपल्या मनामध्ये तो एक विचार पाठीमागं चाललेला असतो ना, म्हणजे कादंबरीमधला हा गोष्ट अनुवाद करायची आहे आता, हे एक विचार असतो, पण इकडं दिवसाचं आपलं कर्तव्य पण करायचंय. हो. तर आपलं मन त्या कादंबरीमध्ये असेल, तर त्यावेळी तुम्ही हे कसं व्यावहारिक पण कसं काम करायचं, हा त्यासाठी मला आणखीन एक खुलासा करायला पाहिजे. विरूपाक्षाने त्या 90 साली त्यांची व्हॉलंटरी रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी ब्रेकफास्टची जबाबदारी घेतली. पूर्ण म्हणजे ती जबाबदारी कुठंपर्यंत, तर इडली करायची असेल तर डाळी भिजत टाकून वाटून होईपर्यंत सगळं त्यांनी केलं. त्याचा मला एक मोठा फायदा असा झाला, म्हणजे ते वाचून दाखवत होते, याचा फायदा जसा होतो तशी सकाळची फ्रेश वेळ मला लिहायला मिळत होती. त्यामुळे ब्रेकफास्टच्या वेळेपर्यंत आपण काही लिहायचंच ना, असं पण होत जाते. आणि मला वाटतं की हे होतं, आपण लिहितो म्हणजे काही 24 तास लिहित नाही, मध्ये आपल्याला पण गॅप लागतेच की. मग त्या माझी तेव्हाची पद्धत, आत्ताची नाही आहे पण तेव्हाची पद्धत अशी, सकाळी उठायचं, लिहायला बसायचं, मग नाश्ता करायचा, मग पुन्हा कंटाळा आला की जाऊन आंघोळ करून यायची, मग पुन्हा जाऊन एक भाजी करून यायची. मग मध्ये आपण काही 24 तास नाही लिहित ना, एक तास 1.5 तास झाल्यावर एक ब्रेक आपल्याला पण लागतोच. त्या ब्रेकचा असा इथं उपयोग करून घ्यायचा. त्यामुळे त्याच्यामध्ये मग बायकांचं लेखन म्हणजे त्यांचं डायनिंग टेबल हे त्यांचं रायटिंग टेबल असतं सगळ्यात पहिलं म्हणजे. आणि मग त्याशिवाय पाहुणे कोणी येणार असतील, मग आपलं टाइम टेबल तसं थोडंसं ऍडजस्ट करायचं, हे करावंच लागतंय. ताई, तुमचं सगळं लिखाण खूप सारं वाचलेलं आहे, अनुवादक वगैरे सगळ्या अनुवादातलं. एक फक्त विनंती आहे की तुम्ही इतक्या लोकांना भेटलात आणि सगळी माणसं मोठमोठी तुम्हाला सहवास लाभला, तर या सगळ्यांचे एक व्यक्तिचित्रणात्मक लेखन तुम्ही करावं अशी एक विनंती आहे. काही लेख मी लिहिलेले आहेत तसे. शिवराम कारंतांच्यावर मी लिहिलंय, गिरीश कर्नाडांच्यावर लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर अनंत मूर्तींच्यावर लिहिलेलं आहे, भैरप्पांच्यावर तर बऱ्याच वेळा लिहिलेलं आहे. फक्त त्याचं अजूनही संग्रह रूपामध्ये कुठे आलेलं नाहीये. नाही, हे लेखकांच्या बाबतीत झालं. अन्य जे आपण शेवटचा प्रश्न घेतला की इतर जे वर्तुळ होतं, जसं अनिल अवचट होते, पु ल देशपांडे होते, सुधा मूर्ती होते, अशा सगळ्यांच्या सहवासातल्या काही आठवणी अशा एकत्रित करून काही लिहावं असं बहुतेक मधुराला म्हणायचंय. नाही, मी नक्की याचा विचार करेन याच्या पुढे. थँक्यू सुचवल्याबद्दल. आज आपण सांगली नगर वाचनालयात आलात आणि दिलखुलास गप्पा आपल्या झाल्या. बरेच प्रश्न विचारायचे मनात असूनही राहिले, काही श्रोत्यांच्या मनातही आहेत तेही राहिले. फोन आहेत, ईमेल आहेत, पत्र माध्यम अजूनही चालू आहे, तर आपण जरूर यांच्याशी संपर्क साधून ते विचारावेत. नवीन अनुवादक कोणी तयार होत असतील, इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करायला उमाताई कायमच मला वाटतं प्रोत्साहन सतत देत असतात, तर तशी ही संधी म्हणून घ्यावी. कारण एक ज्येष्ठ अनुवादिका आणि मग सहज अप्रोचेबल ज्याला म्हणू मराठी भाषेत, की जी सहज आपल्याला भेटू शकते अशा त्या आहेत, तर ती ही संधी म्हणून बघावी. आणि अर्थातच तुम्ही आलात इथे वेळात वेळ काढून, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं, कारण तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं. त्यामुळे आपली बडबड कोणीतरी ऐकून घेते तर हे नेहमीच छान वाटतं. त्यामुळे थँक्यू. आणि मला प्राचीचे विशेष मला असं वाटलेलं होतं की माझं तर संवाद सगळं लिहून झालंय संवादू अनुवादूमध्ये, त्याच्या पलीकडे आपण काय बोलणार आहोत, पण तिने चांगले प्रश्न विचारले त्याबद्दल मनपूर्वक आभार. आज या वर्षीच्या
व्याख्यानमालेची सुरुवात अशा संवादानं झाली आहे की इथं असणाऱ्या सर्वांचीच अशी भावना आहे की हा संवाद संपू नये असंच खरं तर सगळ्यांना वाटतंय, पण आपल्या सर्वांनाच वेळेचं बंधन आहे. त्यामुळं आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. फक्त एक पुढं व्याख्यानमालेची पुढची सुद्धा व्याख्यान आहेत त्या दृष्टीने एक सूचना सांगायची आहे की सगळ्यांनी आपलं उद्या येत असताना गाड्यांचं पार्किंग आहे ते कोर्टाच्या ज्या इमारती आहेत त्या बाजूला करावं, कारण इथं समोर काही पार्किंगच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळं कोर्टाच्या बाजू, आता कोर्ट बंद असल्यामुळं त्या रस्त्यावरती आपलं पार्किंग केलं तरी चालेल. 4 चाकी गाड्या आहेत त्या सरळ राजवाड्यातल्या आतल्या पटांगणात लावल्या तरी चालतील आणि दुचाकी गाड्या आहेत त्या कोर्टाच्या तिथल्या रस्त्यावरती किंवा तिथं जी मोकळी जागा आहे तिथं करावं, किंवा ICICI बँकेच्या समोरच्या बाजूला सुद्धा पार्किंग केलं तरी सुद्धा दुचाकी गाड्यांचं चालू शकेल. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या उपाध्यक्षा यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. चांगला अनुवाद हा सर्जनशील असतो आणि वाचकाला मूळ कलाकृतीची अनुभूती देत असतो. उमाताईंच्या प्रत्येक साहित्यात आपल्याला हे दिसून येतं आणि त्यामुळं विशेषत्वानं कन्नड साहित्याचा जो अनुवादाचं जे एक सुंदर दालन त्यांनी आपल्यासाठी निर्माण केलंय, तर त्यात आपण अनेक वर्ष हिंडतोय, पुढचे अनेक वर्ष हिंडणार आहे. आणि ताई तुम्ही म्हणला तसं 75 नाही 57 धरू आपण. त्यामुळं या दालनात आणखीनच नवीन कलाकृतींची भर पडत राहील अशी अपेक्षा व्यक्त करते. ज्या साहित्यिकाचं साहित्य आपण वाचत असतो त्याला प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव असतो ना, तो एक खूप वेगळा असतो. आज नगर वाचनालयाला खूप मनापासून समाधान वाटतं आम्हाला की आम्ही हा अनुभव आपल्यासारख्या सुहृद वाचकांना देता आला आम्हाला हा अनुभव म्हणून. आणि ताईंनी या सगळ्याला होकार दिला त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. कारण त्यांच्या बोलण्यात त्यांच्या साहित्यकृती बरोबरच त्यांच्या सहवासात आलेल्या माणसांबरोबरच काही मनाचे हावे कोपरेही उलगडले गेले आणि जे आपल्याला त्यांच्या साहित्यात कुठेही दिसलेले नव्हते. आणि म्हणून आजची ही मुलाखत तशा अर्थानं वेगळी असं म्हणायला हरकत नाही. मुलाखत घेणं हे एक तंत्र आहे, कौशल्य आहे. आणि मला असं वाटतं मुलाखतीपेक्षा आजचा कार्यक्रम गप्पांचा झाल्यासारखं झालं, कारण प्राचीनं एवढ्या सहजतेनं ताईंच्याबरोबर गप्पा मारल्या आणि त्यांचा मनाचा सगळा कोपरा आपल्यासाठी मोकळा केला, उलगडला. त्यामुळे त्या दोघींच्यातला सुसंवाद आणि त्याचे सगळ्याचे आपण साक्षीदार होतो. त्यामुळे हेही आपल्या सगळ्यांसाठी खूप छान आहे. आपणासारखे उत्तम रसिक श्रोते, वाचक, भाषेवर प्रेम करणारे, सीमावाद कधी संपेल आपल्याला माहीत नाहीये, पण ताईंनी हा सीमावाद त्यांच्या भाषेतनं आणि त्यांच्या कृतीतनंच संपवलाय. कारण ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तरी पण इतकी 62 पुस्तकं ज्या मराठीत आणू शकतात, हे जे त्यांचं काम आहे, तर हे सगळं या सगळ्याच्या पलीकडे नेणार आहे आणि आपल्याला साहित्यालाच एकूण समृद्ध करणार आहे असं मला वाटतं. तर आपण सर्व वाचक आज उमाताईंच्यावर आलेल्या त्यांच्या भावजे आणि प्राची ती आमच्या हक्काची आहे. त्यामुळं त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. सर्व प्रसार माध्यम प्रतिनिधी यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आज एक दुःखद घटना आपल्या सगळ्यांच्यासाठी घडली. विशेषत्वानं खरं तर बहुतांशी प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी एखाद्याला श्रद्धांजली वाहण्याची प्रथा असते, पण आज व्याख्यानमालेची सुरुवात होती म्हणून आपण तो थोडासा विषय वेगळ्या पद्धतीनं घेतोय. कारण ते कोणी मोठे साहित्यिक नाहीत, पण त्यांनी जे चित्रपट केले त्या चित्रपटांवर अनेक समीक्षा आणि साहित्य निर्माण झालेलं आहे, ज्याचे आपण रसिक आहोत आणि श्रोते आहोत आणि वाचक आहोत. असे ही मॅन धर्मेंद्रजी यांना आजच देवाज्ञा झाली. तर मला असं वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे येत असताना आपण त्यांना 1 मिनिटभर उभारून श्रद्धांजली वाहूया आणि आजचा कार्यक्रम संपूर्ण होईल.